रात्रभर रडत बसणार आहेत आणि भावाला मारण्यासाठी घरातून ब्रह्मशक्ती रावणाने आणलेली आहे. फरक किती आहे बघा. म्हणून माणसाच्या मनोवृत्तीमध्ये किती बदल आहे. म्हणून राक्षसाचं जीवन आणि माणसाचं जीवन या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. माणूस कुणाला म्हणावं आणि राक्षस कुणाला म्हणावं. जे आपल्यालाच मारतात, जे आपलेच आपले वैरी आहेत त्याला राक्षस म्हणतात, बरोबर आहे. आणि जे आपलेच या ठिकाणी आपले आहेत त्याला देव म्हणतात बघा. जे आपली नाती आहेत ती आपली मानतात त्याला ईश्वर म्हणतात. जे आपल्या भावावर प्रेम करतो, जे आपल्या आईवर प्रेम करतो, जे आपल्या मुलावर प्रेम करतो त्याला परमात्मा म्हणतात. म्हणून तुम्ही देखील परमात्म्यासारखं या ठिकाणी जीवन जगावं. श्रीरामाने या मृत्यू लोकांमध्ये अयोध्येमध्ये अशा पुण्य पर्वकाळाच्या ठिकाणी जन्म घेतलेला. नवमी चैत्र महिन्यामध्ये मध्याणी सूर्य मध्यानी आल्यानंतर भगवान रामचंद्र वैकुंठाहून कौसल्यागर भरतनामध्ये प्रवेश केले, अयोध्येमध्ये जन्माला या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचा अखंड भारत आज उत्तर प्रदेशमध्ये, जसं आपण भारतामध्ये दिवाळी करतो, महाराष्ट्रामध्ये दिवाळी करतो, तसं आज उत्तर प्रदेशचा सर्वात मोठा सण आहे. अयोध्या भूमीमध्ये भगवान रामचंद्र उत्तर प्रदेशमध्ये जन्माला आले आणि तिथं आज प्रत्येक घरामध्ये दिवाळी सारखा सण आहे. रामनवमी नावाने या ठिकाणी उत्साह केला जातो. आज त्या रामनवमी निमित्त आपल्या गावामध्ये पवित्र असा सप्ताह आहे आणि त्या सप्त्यामध्ये शक्तीचे 7 अध्याय घेण्यात आलेले आहेत. 43 to 49. 43व्या अध्यायाला लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि 49व्या अध्यायाला लक्ष्मण या ठिकाणी शक्तीतून मुक्त झालेला आहे आणि ती कथा आपण घेतलेली आहे. ऐकायला सुरुवात झाली. बोला पुढे. विमुख करोणी माझी ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती तेने क्षोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडित. दोन शक्त्यापूर्वी मारलेल्या रावणाने आता पुन्हा ब्रह्मशक्ती घेतलेली आहे. ती सासऱ्याने दिलेली, ब्रह्मदेवाने निर्माण केली, मयासुराला दिली, म्हणजे रावणाच्या सासऱ्याला ती शक्ती मिळाली. मंदोदरी लहान होती, मंदोदरीचं वय 5 वर्षाचं होतं त्यावेळेस ब्रह्मशक्ती दिलेली आहे ब्रह्मदेवाने रावणाला. आणि मंदोदरीचं वय 18 वर्ष झाल्यानंतर लग्न करण्यात आले आणि लग्नात ती शक्ती दान दिलेली आहे. मुलगी पहिलं 2 काम करायचे, कन्यादानी करायचे आणि त्या कन्येचं रक्षण त्या नवऱ्याच्या हातून व्हावं म्हणून त्या नवऱ्याला काहीतरी द्यायचे. तेव्हापासून रामराज्यापासून प्रथा आलेली आहे, महाराज काहीतरी द्यावं नवरदेवाला वरदक्षिणा. मुलगी दिल्यानंतर काहीतरी द्यावं लागेल की एक तरी दान करायचं असेल तर सोनं दान करावं, बरोबर आहे का. कोणी पैसे दान करतं, वरदक्षिणा पैसे दान करतं, दानच की, हुंडा म्हणजे दानच की, का मग वापस घेतो. सोनं पैसे हे दान करतात, पण दान करण्यामध्ये काही काही परंपरा वेगळ्या आहेत. आता आपण बी दान करतो, आपण रुपवत दान करायला लागलो काय का, अवघड आहे हो. परंतु रावणाने आपली मुलगी कन्यादान केल्यानंतर ब्रह्मशक्ती दान केली म्हणतात आणि ती ब्रह्मशक्ती हातामध्ये रावण घेतलेला आहे आणि रामाच्या बंधूवर म्हणजे या ठिकाणी मारण्याच्या ऐवजी आपल्याच भावाला मारावं हा उद्देश मनामध्ये ठेवला आणि निघाला म्हणतात. ब्रह्मदेवाने या सृष्टीचं नियंत्रण करण्यासाठी त्या शक्तीला निर्माण केलं, पण मयासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न दिल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात तुला काय पाहिजे ते माग. जगाला भारी असलेली जी ब्रह्मशक्ती आताच तुम्ही निर्माण केली आहे ती शक्ती मला द्या, असं रावणाच्या सासऱ्याने ब्रह्मदेवाकडून मागून घेतलेली शक्ती ती आवडती लेक म्हणून मंदोदरीच्या नवऱ्याला जावयाला दिली बघा ब्रह्मशक्ती. कुणाकडून कुणाकडे आली शक्ती कळालं ना तुम्हाला. हे लक्ष्मण शक्ती म्हणतो ना. ब्रह्मदेवानी निर्माण केलेली ब्रह्मशक्ती रावणाला या ठिकाणी कशी प्राप्त झाली ते पहिल्यांदा रावणाच्या सासऱ्याला मिळाली. पुण्य केल्यानंतर शक्ती मिळते बाबा. ते कोणतीही शक्ती असेल, नामस्मरणाची शक्ती पुण्य केल्यानंतरच मिळतं. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करील. तुम्हाला जर खरंच पुण्य या ठिकाणी कमवायचं असेल तर नाम घ्यावं लागेल, खरंच पुण्य करायचं असेल तर दान करावं लागेल. पाप केल्यानंतर आपलं जवळचं असलेलं पुण्य नाहीच होतं, पुण्य केल्यानंतर जवळचं पुण्य असलेलं दुप्पट होतं. इथे बँक आहे बघा. या मृत्यू लोकांमध्ये पापाला वजा करायचं असेल तर नाम घ्यावं लागेल आणि पुण्याला डबल करायचं असेल तरी नाम घ्यावं लागेल. तुम्ही कोणतं करता बघा. पुण्य डबल करायचं असेल तर ईश्वराचं नाम घ्यावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. तुम्ही आम्ही संसारात आलो
पाप करण्याच्या प्रोजेक्ट मध्ये जन्माला आलो. हे संसार हा प्रोजेक्ट कोणता प्रोजेक्ट आहे माहिती का? पाप करण्याचा प्रोजेक्ट आहे. आणि ते पाप असल्यामुळे त्या पापातून मुक्त होण्यासाठी ज्ञानेश्वरांनी सांगितले की रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या आणि तुम्ही या संसारातून मुक्त व्हा. आता मुक्त व्हायचंय का न व्हायचंय ते तुमच्या हातात आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. म्हणून भगवंतानी या ठिकाणी ती शक्ती ब्रह्म भगवंतानी रावणाला देण्याच्या ऐवजी मयासुराला दिली, मयासुराने रावणाला दिली. आणि ती ब्रह्मशक्ती रावणाने आज लक्ष्मणावर सोडण्याच्या ऐवजी विभीषणावर सोडली म्हणतात. तेने प्रार्थना प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती आणि वार्याची जगती ब्रह्मवरलोकी दुर्धर. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाला मयासुराने प्रार्थना केलेली आहे आणि प्रार्थना करून मागून घेतलेली आहे. मागून घेतलेली प्रार्थना करून घेतलेली शक्ती आहे. दंडिली करून नाही, लंका दंडिली करून घेतली, पुष्पक विमान दंडिली करून घेतली, बरोबर आहे. पण मयासुराने प्रजापती ब्रह्मदेवाला प्रार्थना करून ब्रह्मशक्ती मागितलेली आहे म्हणतात. ब्रह्मा म्हणे रावण शक्ती सर्वांच्या घेईल प्राणा अवतार पुरुषी जाणार बाघ कपडा चालेना. शक्ती देत असताना ब्रह्मदेवानी खोचाटा ठेवला. कळतं ना, मोठे लोक काहीतरी कारण ठेवतात. शक्ती देत असताना मयासुराला बोलावून घेतलं. तू शक्ती मागत आहेस, मी द्यावं याच्यामध्ये काही अंतर नाही म्हणले. तू आज माझं नाव घेतलेलं आहेस, मी तुला प्रसन्न झालो, शक्ती द्यावी. पण विचार कर म्हणले, मी सांगतो म्हणले, जो वर्म जाणतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. वर्म जाणे तो परमेश्वर म्हणलेला आहे. ही शक्ती इतर लोकांवर चालते म्हणले, पण अवतार पुरुषावर मारू नकोस. जर मारलास तर त्याची दक्षता घेऊन मार म्हणजे. बरोबर आहे. मारायचं असेल तर मान्य आहे, मारायचं आहे, पण दिवस निघेपर्यंत त्याला ताळमेळ लागू द्यायचा नाही. ब्रह्मशक्ती मारायचा अवतार पुरुषावर, पण दिवस निघेपर्यंत त्याला जाग्याचं उठू द्यायचं नाही. दिवस निघाल्यानंतर त्या शक्तीच्या अवस्थेत पडलेला व्यक्ती ऑटोमॅटिक मरेल. पण अवतार पुरुषावर मारल्यानंतर जर पर्याय निवडले तर उठली जाते. त्याच्यासाठी तू विचार करून मार म्हणतात. अवतार पुरुषा प्रती माझी बाधे ना ब्रह्मशक्ती प्राण न घेऊ येते निश्चिती त्या तेनी शक्ती संतेन. बघा, अवतार पुरुषावर जर शक्ती मारला गेलास, त्याचं या ठिकाणी पर्यावरण जर नाही झालं, परिहार नाही जर झाला, मार्ग जर नाही निघाला तर शक्तीचा प्राण जाईल. म्हणून शक्ती महाराज शक्ती का शरण आली हे कारण आहे बघा. त्याचं निवारण लक्ष्मणाकडे नाही, मान्य आहे, पण अवतारिक पुरुष आहे आणि तो अवतारिक पुरुष असल्यामुळे शक्ती ती पुन्हा कामाला आली का? लक्ष्मणाला मारल्यानंतर ती शक्ती परत मयासुराकडे गेली का? परत ती शक्ती रावणाकडे गेली का? त्या शक्तीचा अंत झाला. बरोबर आहे. म्हणून ती शक्ती शरण आली. हे लक्ष्मणा, मी परत गेली तर माझ्या शक्ती स्वरूपाचा अपमान होतो आणि मी जर तुला या ठिकाणी येऊन भेटले तर तुझा प्राण जातो. याच्यासाठी मी तुला शरण आलेली आहे. आणि दोन भाऊ असे या पृथ्वी तलावर राम आणि लक्ष्मण जन्माला आले, शरणांगताला जागा दिली. म्हणून आज त्यांची शक्ती आपण ठेवतो, आज त्यांचा उत्सव करतो. आज रामाने मर्यादा पाळली. आज राम जन्मोत्सव आपण उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी साजरा केला जातो का? जगामध्ये जी चांगली मर्यादा आहे, उत्कृष्ट मर्यादा आहे, ती रामाने पाळली. काय मर्यादा हो रामाची? मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला म्हणतात. का म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम? एकच बोललं जीवनामध्ये, एक वचनी, एक मानी, एक पत्नी. हे रामाचे सर्वात मोठे सूत्र आहे. या सूत्राला अनुसरून त्या रामाला राम हे नाव प्राप्त झालं. राम कोणी म्हणू शकत नाही कुणाला. मोप नाव राम ठेवलेलं आहे. काय करावं राम ठेवून? तासाला 100 ग्राम आहे. मोप नाव राम, आईनं नाव राम ठेवली आणि रावणाचे सगळे गुण अंगामध्ये आहेत. काय करावं रामाने? नाव राम आहे. मी नावावर बोलत नाही बरं का. रामाचं नाव कौशल्याच्या या ठिकाणी पोटाला आलेल्या रामाचं नाव वशिष्ठाने ठेवलं आणि त्या रामाचं पवित्र महत्व काय बघा. त्या रामाचं नाव घेऊन जर समुद्रामध्ये वानराने दगड टाकला तर ते दगड पोहत होता. काय सामर्थ्य असेल त्या पाषाणामध्ये. पाषाणाची मूळ जात काय? स्वतः बुडणे, इतरांना बुडवणे. बरोबर आहे. पण भगवंताचं नाव, रामाचं नाव त्या दगडावर, पाषाणावर जर टाकलं तर तो पाषाण पाण्यामध्ये तरत होता. एवढं सांग. म्हणजे एकंदरीत ते नाव कसं आहे? पवित्र आहे. पवित्र देश आहे, पवित्र नाम आहे. म्हणून आपल्याही पवित्र मुखाला ते नाम यावं.
म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने कित्येकदा ठिकाणी म्हणले, तुकाराम महाराज ते नामची गा पै बरवे, हे नाम सर्वात उत्कृष्ट आहे. आणि तेच या ठिकाणी सांगत असताना सांगितलं, अवतार पुरुषावरती शक्ती मारायची नाही म्हणतात. काजावरी शक्ती प्रेरणे देणे दिले नाही वांजणे, आयती ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सर्जिली. ब्रह्मशक्ती आहे, लक्ष्मणावर सोडण्याचा प्रयत्न आहे, रावणाचा मारण्याचा प्रयत्न आहे, विचार केलेला आहे, देणाऱ्यांनी देत असताना सांगून दिलेला आहे, थोडा विचार मनामध्ये आलेला आहे. ही शक्ती जर लक्ष्मणावर सोडली तर शक्तीचं कार्य संपूर्ण होणार नाही. माझा भाऊ तर अवतारिक नाही, विभीषण तर अवतारिक नाही, आणि रामाने वचन दिले विभीषणाला जर काही झालं तर माझा प्राण जाईल, हे वचन आहे श्रीरामाचं. प्राण जाय पर वचन न जाय. बरोबर आहे, स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, जो आपल्याला शरण आलेला आहे त्यांचा प्राण रक्षण करायचं काम श्रीरामाचं आहे. म्हणून रामाचे काही तत्व आहेत बघा, आणि ते रामाचे तत्व देखील आपल्या जीवनामध्ये प्रवेश करावे. आता एवढं ऐकून आपण ऐकू ना, सर्व ऐकून ते रामाचे गुण आपल्या जीवनात यावे का रावणाचे गुण यावं? आता ऐकतात ना सर्व, तो शक्ती 7 अध्याय ऐकलो आणि ऐकून करायचं तेच करायला सगळं रावणाचे विचार मनात घेतल्यावर काय उपयोग आहे? म्हणून रावणाचे विचार, आता शक्ती कशा, रावणाचे विचार बाजूला काढायचे आहेत आणि रामाचे विचार आपल्या प्रपंचात आणायचे आहेत आणि रामासारखा संसार करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संसार करावा नेटका आणि कुठे न दिसावा फाटका. बरोबर आहे. आता फाटका म्हणजे काय हो? लोकाला दिसावा का तो संसार? लोकाला दिसेल असा संसार करायचा नाही, लोकांनी त्या संसाराला गोड दाखवू नये असा संसार करायचा आहे. आल्याने संसारा जीवे वेगू करा, या जीवानी वेग करायचा आहे, या जीवानी संसार करायचा आहे आणि ते नाम घेऊनच आपला संसार सिगेला न्यायचा आहे. बोला. शक्तीने मारावा विभीषण, तो सौमित्रे वाजविला आपण, समोग लक्ष्मणी लक्ष्मण काय रावण बोलत. ब्रह्मशक्ती घेतलेला समोर लक्ष्मण आहे आणि बाजूला या ठिकाणी विभीषण आहे. आता रावण बोलणार आहे, रावण बोलणार आहे, मारण्याच्या अगोदर बोलणार आहे. काय बोलणार आहे? शक्ती निवारून जाण तो वांजविला विभीषण, आता तुझा येईन प्राण, शक्ती दारून सोडली. रावण असताना म्हणायला लागला, मागील शक्ती सोडली, मागील आतापर्यंत शक्त्या 2 सोडलेल्या आहेत, ते शक्तीचं तू निवारण केलास, पण आता ही सोडणारी शक्ती तुझा प्राण घेईल. म्हणून बोलायचंय कुणाला? लक्ष्मणाला. हे पहिला अध्याय एवढा विचित्र आहे बघा, एवढा या ठिकाणी वेगळा आहे, लक्ष दिलं तरच कळतं. शक्ती सोडायचं आहे विभीषणावर, बोलायचंय कुणाला? ह्यानं बोललाय कुणाला? म्हणजे फसवण्यासाठी. रावणाचे जे कार्य आहेत ते नुसते फसवण्याचे आहेत बरं का. रावण म्हणजे जो दुसऱ्याला फसवतो त्याचं नाव, जो दुसऱ्याला कधीच फसवत नाही त्याचं नाव. बरोबर आहे ना? वा, एवढं कळालं, ठीक आहे. दुसऱ्याला कधीच जो अडचणीत घालत नाही, स्वतः अडचणीत जाईल पण दुसऱ्याला अडचणीत घालत नाही, त्याचं नाव राम. सगळ्याला अडचणीत घालून माझंच खरं म्हणणारा. सांगत आहे कुणाला? लक्ष्मणाला सांगत आहे. मारणार आहे कुणावर? शक्ती विभीषणावर. म्हणजे आपल्या भावाला मारलं की रामाचं वाक्य खोटं होणार आहे, आणि रामाचं वाक्य जगामध्ये खोटं झाल्यानंतर विजय कुणाचा होणार आहे? माझा. राम मरणार आहे. राम मेल्यानंतर कोणी राहणार आहे का जगामध्ये? राम जर संपला तर तुम्ही आम्ही राहू का? विचार करा. आपल्यातला राम गेला तर आपणाला घरी कोणी ठेवून घेत नाही, बरोबर आहे का? 12 घंटे आपल्याला कोणी ठेवून घेत नाही. जर 12 घंटे जर कोणी ठेवून घेतलं तर गावात कोणी देवपूजा करत नाही. राम आहे म्हणून किंमत आहे आपणाला देखील. या रामाचं महत्व तुम्ही आत आहे अलक्ष आहे म्हणून आपलं चाललंय. राम दिसत नाही म्हणून बरं आहे, दिसला असता तर सगळे भांडणाला गेलो असतो आपण, तू माझ्याच घरी ये म्हणून. बरोबर आहे? प्रत्येकाच्या हृदय असता रामू ते सर्व सुखाचा आराम. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. उघड आहे. दिसला का? नाही म्हणावं तर आहे का नाही? आहे म्हणून बसला, आहे म्हणून बोलला, आहे म्हणून ऐकूला, आणि नाही तर एवढी किंमत आहे. गुप्त आहे तर एवढी किंमत आहे, उघड असला असता तर काय झाला असता? म्हणून रावण ही प्रत्येकाच्या घरी आहे बघा. रावण मेला म्हणला, मेला का रावण? प्रत्येकाच्या घरी आहे. प्रत्येकाच्या घरी आहे. त्या भिताडाच्या घरी नाही, जे भिंती आहेत कॉलमच्या घरी नाही, या घरी प्रत्येकाच्या घरी रावण आहे, प्रत्येकाच्या घरी राम आहे. पण तो काढला पाहिजे, काढला पाहिजे ना. बोला. शक्ती सोडीला दारुण, तिसी न करे निवारण, हृदय भेदून संपूर्ण,
घेऊन प्राण येईल. लक्ष्मणाला म्हणू लागला, तुला जर मी शक्ती मारलो तर तुझा तर प्राण घेईल, तुझा हृदयाचा भेद करून परत येईल मग. आणि त्या शक्तीकडे सामर्थ्य होतं परत येण्याचं, आणि ती परत नाही आली बाबा, धरातळी प्रवेश केली मग. शक्तीचं सामर्थ्य होतं, लक्ष्मणाने जागा तर दिलीच दिली, पण सांगत असताना रावण म्हणू लागला, तुझा प्राण घेणार आहे. माझ्या शक्तीचा घात तू कधीच्या कळेल पुरुषार्थ. आईसे बोलवली लंकानाथ, शक्ती सोडी तसा डोबे. लक्ष्मणाला म्हणू लागला, माझ्या शक्तीचा आघात जर तू सहन केलास तर तुझा पुरुषार्थ कळेल, म्हणजे तुझा मोठेपणा कळेल. एवढं बोललेलं आहे. रावणाला राग आला आणि ती ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतलेली आहे, ब्रह्मदेवाचं नाम घेतलेलं आहे, आणि नाव घेऊन ब्रह्मशक्ती धनुष्यावरून सोडलेली आहे म्हणतात. शक्ती तेजाच्या कडारी उभय सैन्या पडे जांभळी, प्रलय विदुच्या परिपाडी गगन कडाडी गडगड दे. त्यावेळेस धनुष्यावरून शक्ती रावणाने सोडली. सोडल्यानंतर उभय सैन्य, उभय म्हणजे रामाचं सैन्य आणि रावणाचं सैन्य, दोन्ही सैन्य सुवेळागिरी पर्वतावर दोन्ही सैन्य उभा टाकलेलं होतं. रावण सैन्य का कमी आहे का? राम सैन्य काही कमी आहे का? 18 पद्म वानर, 72 कोटी नील, 56 कोटी माकडे, एवढं सैन्य रामाचं आहे. आणि एवढ्या सैन्यामध्ये मारुती महाराज महत्वाचं, एकही माणूस नव्हता. वानर, माकडं, अस्वल, रामाचं सैन्य. माणसं का बरं रामाने घेतले नाहीत माहितीये का? बैमान आहेत म्हणून घेतलेले. 2 दिवस करतील आणि तिसऱ्या दिवशी बिघडून बसतील. बरोबर आहे ना? जेवायला तर मागतील, घराकडे तर जातील, काहीतरी करतील, घरची तर याद करतील. पण वानर असं होते, घरची याद करणार नाही आणि रामाला काही मागणार नाही, निरपेक्ष भावनेने सेवा करणारे होते. माकडं, वानर, अस्वल, माणसं नव्हते बाबा. आता तुम्ही पुण्यात पुढाऱ्याच्या सभेला गेलो, एखाद्याने घेऊन गेलं गाडी करून, जीव नाही घातल्यानंतर उद्या जात नाही तुम्ही. बरोबर आहे? मग वानर निवडलं का रामाने? अस्वल निवडलं का? माकडं काय? वडाचं पाणी प्यायचं, झाडाचा पाला खायचं, रावणाबरोबर युद्ध करायचं, वर्षानुवर्ष, सालानी साल रामाची मदत केले. पण आपण करता का? सर्वात बैमान कोण हो? मग बैमान लोकांना रामाने जवळ घेतलेच नाही. नकोच म्हणले, माझ्या सोबत नकोच म्हणले. म्हणून वानरावर या ठिकाणी विचार करत असताना, या ठिकाणी शक्ती मारत असताना रावणाने देखील विचार केला, सांगितलं, बघ म्हणले, उभय सैन्य, दोन्ही सैन्याचे डोळे झाकले. एवढी शक्ती या ठिकाणी गगनामध्ये बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर प्रलय वीज म्हण, या सृष्टीचा अंत होण्यासाठी प्रलय वीज कडाडते म्हण. एकच वीज या मृत्यू लोकावर पडते आणि संपूर्ण मृत्यू लोकाचा नाश होतो. असली वीज पडावं तसली या ठिकाणी गर्जना झाली म्हणतात. सौमित्राने रघुनाथ तिसरा वीर हनुमंत, यांची नेत्र सावतीत येर मूर्ती दशक्ती तेज. तिघाचेच डोळे बघत होते, बाकीच्याचे डोळे संसार करणारे डोळे होते. आपले डोळे कसे आहेत? प्रपंचाला देव बघितलेले डोळे आहेत का आपले? आपल्या डोळ्याला परमात्मा दिसू शकत नाही. ज्याच्या डोळ्याला परमात्मा दिसतो त्याचेच डोळे सावध आहेत. एक हनुमंतराय, महादेवाचा अवतार. हनुमंत म्हणजे का? हनुमंत नाही बरं का, महादेवाचा रुद्र 11वा, महादेवाच्या गळ्यातला 11वा मणी म्हणजेच हनुमंतरायाचा अवतार आहे. आणि पार्वती म्हणजे शेपटाचा अंश आहे. आणि हे दोघेही नवरा बायको रामाची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. बरोबर आहे? म्हणून हनुमंतराय सावध आहेत. हनुमंतरायचे डोळे शक्तीकडे बघत आहेत. आणि लक्ष्मण शेषशाही नारायणाचा अवतार आहे. शेषाचा अवतार आहे लक्ष्मणाचा. भगवान विष्णूच्या शेष तळी राहणारा 1000 मुखाचा साप, त्याचं नाव आहे लक्ष्मण. आणि तो लक्ष्मण सावध आहे. विभीषणाचे डोळे तवा झाकले महाराज, आणि एक रामाचे डोळे उघडे आहेत, तो चैतन्य विग्रही परमात्मा आहे. त्याचे डोळे, लक्ष्मणाचे डोळे, हनुमंतरायाचे डोळे उघडे आहेत, बाकीचे झाकले. बोला, शक्ती देखोनी दुर्धार लक्ष्मण योद्धा वीर धीर, दंडळीना हनुमात लक्ष्मणाने येणाऱ्या शक्तीला पाहिलं. ब्रह्मशक्ती अनिवार्य आहे, 3 जगामध्ये भारी आहे, पण दंडळे ना सौमित्र. लक्ष्मणाला भय वाटलेला नाही का? त्याच्या पाठीमागे कोण आहे? देव आहे. देव जरी पाठीमागे असल्यानंतर भ्यायची गरज काय? 2 नात्यांनी देव समोर आहेत, एक गुरु नात्याने, एक बंधू नात्याने. बरोबर आहे? लक्ष्मण वनवासाला निघत असताना रामाला सांगितले, रामा, तूच माझा बाप आहेस, तूच माझी माय आहेस, तूच माझा गुरु आहेस आणि तूच माझा भाऊ आहेस. आता उद्या शोकाच्या विषयी आमचे मित्र सांगणार आहेत, तिथं बघा, तूची माता, तूची पिता, म्हणणारा लक्ष्मण, तू मला जर नाही मिळालास तर मी माझा प्राण त्यागीन म्हणतात राम.
म्हणजे एवढं प्रेम लक्ष्मणाने रामावर केलं आणि शक्ती लागल्यानंतर रामाने रात्रभर मांडी देऊन या ठिकाणी लक्ष्मणाची सेवा केली. बरोबर आहे. एवढं प्रेम त्या लक्ष्मणावर रामाचं होतं. बघा तुम्ही, अन्न नाही पाणी नाही 12 तास राम रडले, उद्या रडणार आहे. आणि ती सेवा आमच्या महाराजाकडे बरं का. आणि ब्रह्मशक्ती असलेली या ठिकाणी येत असलेले लक्ष्मणाने बघितली. पुढे शक्ती करारिता गगनी लक्ष्मणी विंधोनी बाणी शतधासानी चेदुनी घातली पिढोणी निरालंबी. शक्ती येत असलेलं या ठिकाणी लक्ष्मणाने बघितलं. 100 वार या ठिकाणी परत पाठवलं त्या शक्तीला. शतधा छेदुनी 100 वेळेस त्या शक्तीला या ठिकाणी पाठीमागं घालण्याचं कार्य लक्ष्मणाने केलं. किती वीर असेल. म्हणून बघा, लक्ष्मणासारखा योद्धा, श्रीरामासारखा योद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला म्हणून रावण संपला. जर रावण राहिला असता तर, आज रावण राहिला असता तर काय झालं असतं आपलं? सगळे आपण रावणाचे गुलाम झालो असतो. नाहीतरी रावण श्रीरामाने मारले तरी त्या रावणाचे, आत्म्यातल्या रावणाचे गुलाम आहोत. आणि उघड रावण राहिला असतं तर काय केलं असतं आपणाला? रामाने रावण मारला पण त्याला झाकून ठेवला. बरोबर आहे का? आता उघड ठेवला असता तर आपलं काय केलं असतं त्यानं? आपणाला सुख लागू दिला असता का? म्हणून रावणाला श्रीरामाने संपवलं. आणि तोच रावण असलेला ब्रह्मशक्ती सोडलेला आणि त्या शक्तीला लक्ष्मणाने 100 वेळेस पाठीमागे घातली. ब्रह्मशक्ती आधी निर्वाणी गगनी येता कराडोळी लक्ष्मणाचा संरक्षणी कृपावचनी बदे राम. ब्रह्मशक्ती ज्या वेळेस गगनामध्ये परिविष्टित झालेली आहे, गगनामध्ये ती भ्रमण करू लागली, लक्ष्मण त्याला परत पाठवू लागले. आणि अमृत वचनाने श्रीरामचंद्र लक्ष्मणाला काय म्हणतात? श्रीराम दृष्ट्या बलोकना शक्तीची शक्ती केली थिन ब्रह्मशक्तीची देवोनिमान राखिली निर्वीर्यत्वे. लक्ष्मणाने पाहिल्यानंतर त्याचा दृष्टी कोणाची होती? लक्ष्मणाने बघत असलेलं त्या लक्ष्मणाने बघितल्यानंतर राम दृष्टीने पाहिले म्हणून. रामाच्या दृष्टीने कृपावलोकनेने, राम कसे कृपेचे अवलोकन करणारे, कृपावलोकने दिले. कृपेचं अवलोकन त्या शक्तीकडे लक्ष्मणाने केलं, रामाने केलं. त्याच्यातली मारक शक्ती आहे, मारण्याची क्षमता आहे त्या शक्तीमध्ये. त्या रामाच्या कृपेच्या अवलोकनानं त्या शक्तीचं सामर्थ्य कमी झालं. सामर्थ्य कमी झाल्यानंतर काय होतं? तुमचं आमचं जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंतच तुमचा संसार तुमचा राहतो. जोपर्यंत तुमचं सामर्थ्य कमी झालं तेच संसार तुमच्या अंगावर येतो. कळालं का? संसार अंगावर येणं म्हणजे आपल्याच घरातला, घर आणि घरचा वासा देखील फिरतो. बघा, फिरतो का नाही? फिरते का नाही? आपली सून आपल्याला घराच्या बाहेर काढते, ते वासा फिरले नाही का नाही? हो, आहे का नाही? आपलाच मुलगा आपल्या बाहेर काढतो, आपणाला बाहेर काढतो. म्हणजे सामर्थ्य कमी. जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंत तुमचं आमचं ठीक आहे. आणि ज्या दिवशी सामर्थ्य संपलं त्या दिवशी काय हो? तुझं बी नाही माझं बी नाही, हो बाहेर म्हणजे, आहे का नाही? म्हणून सामर्थ्य असेपर्यंतच काम आहे. म्हणून सामर्थ्य हे असावं. बोला पुढे. श्रीराम शक्ती केली तिन त्यावरी लक्ष्मणे विंदिता बाण शक्ती पडत पडता जाण झेली रावणचा डोबे. शक्ती ज्यावेळेस रावणाने सोडली, लक्ष्मणाने बाण सोडला, ती शक्ती पडणार. परत ती शक्ती रावणाने झेलली. पुढे काय झालं? तो ब्रह्मयाची ब्रह्मशक्तीची बाळगली पडती स्थिती रावणे घेऊन हाती हानी पुढती सौमित्रा. वापस आलेली शक्ती पुन्हा रावणाने हातामध्ये घेतली आणि म्हणायला लागला, तू ब्रह्मशक्ती आहेस, ब्रह्मदेवाने तुला निर्माण केलेला आहे. आता आपणाला कुणी निर्माण केलं? आता तुम्हाला आम्हाला ब्रह्मदेवाने मूळ अंश रूपाने आपणाला ब्रह्मदेवाने निर्माण केलंय. जन्म कुणी दिलं? आईने जन्म दिलं. जन्म कुणी दिलं? बापाने जन्म दिलं. निर्माण कुणी केलं? ब्रह्मदेवाने निर्माण केलं. आणि आई वडिलांपर्यंत आपला आत्मा पोहोचवला. आई वडिलांपर्यंत आपला आत्मा पोहोचवला. आणि तो आत्मा म्हणून आपण या मृत्यू लोकांमध्ये आईच्या आणि वडिलांच्या संयोगाने जन्माला आलो. बरोबर आहे? ब्रह्मदेवाची कृपा आणि आई बापाचा प्रयत्न, प्रयत्नांगी परमेश्वर झाला मुलगा, है का? प्रयत्नांनी मुलगा झाला. आणि झाल्यानंतर आपण साखर वाटू लागलो मारुतीला. वाटतं का? मुलगा झाल्यावर कोणी शनिवारी साखर वाटतंय आणि तेच मुलगा बाहेर काढला रडता का? भानगड काय? अवघड आहे ना. मुलगा तोच आहे का बदल झालाय? ज्यावेळेस मुलगा जन्माला आला पण याच मारुतीच्या पारावर म्हणतो माझं मिटलं. देवाने उपकार केला आणि त्यांनी बाहेर काढल्यानंतर देवा बघ, त्या देवानं काय करावं? लोक शेवटी देवावर पण सोडते बघा. आणि
माझं वाटोळ केला असं म्हणतात लोक, देवाला म्हणतात हो. हा? दिल्यावर म्हणजे चांगलं केलं असं आणि त्यानं भांडणं करल्यावर म्हणजे वाटोळ केला असं म्हणजे का बरं? ते मध्ये लोक का बरं बिघडत असतील? आहे का नाही अवघड? ह्याचं नाव संसार बघा. म्हणून तोच संसार मी सुरुवातीला म्हटलं, संसार जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगला आहे, आणि जर माघारी फिरला तर अवघड आहे का नाही? म्हणून आणि मारका बैल कधी माघारी फिरतो सांगता येते का हो? बैल संसार म्हणजे मारका बैल आहे, कधी वापस फिरतो की कधी अंगावर येतो की येतो का नाही? बघा तुम्ही, मोठमोठ्याच्या आला बाबा, मोठमोठ्याच्या आपलं काय रावणाच्या अंगावर गेला, ते संसार रावणाच्या अंगावर गेला, मोठमोठ्याचं पार केला. 60 कारखाने जिच्या ताब्यात होते तिच्या अंगावर गेलाय संसार. संसार का साधा म्हणून लाव, मोठमोठ्याचा खुट्टा उपटल बाबा आहे ना, लय मोठ्याला जिरवल्या संसारानं. बारक्या आपण पुण्या त्या अभंगामध्ये देवापुढे माणूस पाला पाचोळाचा आपण मोठी वावटळ सुटल्या आणि आपलं पान जर एका वावटळीत सापडलं तर कुठे जाऊन पडताव की? अवघड आहे बाबा, सापडत नाही कुणाला बी. जोपर्यंत आहे तोपर्यंतच माझं माझं म्हणतो. बोला जवळून शक्ती हरिता जाण, लक्ष्मण विंदील तीव्र बाण, येणे भेले रावण हाणे आपण तुरो. लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती जवळून मारावं म्हटलं तर लक्ष्मण कधी बाण मारतो की आपला प्राण कधी घेतो की भय होतं. त्यावेळेस लांब दूर गेलेला आहे आणि दूर जाऊन ब्रह्मशक्ती मारली म्हणतात. रावण शक्ती घेऊन हाती आपुली या सर्व शक्ती, सोडिली सौमित्राप्रती सगोप वृत्ती साठोब. निर्माण केलेला शक्ती एक पटलेली आहे, सर्व अंगातली शक्ती आणि ब्रह्मशक्ती. ब्रह्मशक्तीला या ठिकाणी मारण्यासाठी स्वतःचा साठोप एकाग्र केलेला आहे आणि लक्ष्मणाला लक्ष्मण ब्रह्मशक्ती असलेला लक्ष्मण या रावण टाकू लागलेला आहे. अंग बळे सांग बळे बाहुबळे प्रताप शिळे, शक्ती सोडिता कल्लोळे गगना उजळे कडकडी. ब्रह्मशक्तीला परत हातामध्ये घेतलं, तू ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती आहेस, परत येण्याचा तुझा अधिकार नाही. बरोबर आहे, मला वरदानाने मिळालेली शक्ती आहे, परत आलीस तर या ठिकाणी तुझा अपमान केला जाणार आहे. त्यावेळेस त्या शक्तीला आव्हान केलं आणि ब्रह्मदेवाची शपथ त्या शक्तीवर घातली. तू ब्रह्मदेवाची शक्ती आहेस, परत यायचं नाही. त्यावेळेस रावणाने स्वतःच अंगबळ वापरलं, बाहुबळ वापरलं, प्रतापाचं बळ वापरलं आणि सर्व सामर्थ्य एक पटून रावणाने ब्रह्मशक्ती सोडलेली आहे. लक्ष्मण वीर हाती निजडा कधा नसरे मागा पुढा, शक्ती छेदिली कडकडा निज कुराडा बिंदोरी. लक्ष्मणाने शक्ती येत असलेलं बघितलेलं आहे, लक्ष्मणाने देखील बाण लावलेला आहे. त्या शक्तीला 100 तिचा विरोध केलेला, तिला छेदण्याचं काम लक्ष्मणाने केलं. निदडा वीर आहे लक्ष्मण, कधी न सरे मागा पुढा, मागेही सरकलेला नाही पुढेही सरकलेला नाही. आता मागे सरकणे पुढे सरकणे आपण करतो तसं, थोडा अंगलट आलं का मागे सरकतो, बरोबर आहे का? असंच होत आहे. आणि थोडं अंगलट नाही आलं, आपल्या हाताला यश आलं, एक मजला घर बांधलो, 2-4 एकर शेत घेतलो, म्या केलो म्हणतो, आहे का? अवघड आहे हो. चांगलं झालं की मी केलो आणि वाईट झालं मागे सरकता, ते माझ्यांचं म्हणली म्हणता, बरोबर आहे का? पण लक्ष्मण कशातला न मागे सर आहे ना पुढे, या ठिकाणी मागे बी सरकायचं नाही, एवढं सामर्थ्य त्या लक्ष्मणामध्ये होतं म्हणता. माया सुरे निर्मिली होती जे ते दिली बाणावरती, उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवर धोक्ती अरिवा. याचं उगमस्थान मयासूर नावाचा राक्षस आहे. मयासुराने त्याची निर्मिती केलेली होती त्या शक्तीची आणि याच्यावर वरदान ब्रह्मदेवाचं होतं. जेवढी निर्माण करणाऱ्याची शक्ती होती तेवढी शक्ती लक्ष्मणाने छेदली, पण ब्रह्मदेवाचा जेवढा अधिकार आहे तेवढा तसाच राहिला बाबा. ब्रह्मदेवाचा अधिकार जास्त आहे सगळ्यापेक्षा, म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या शक्तीला विरोध लक्ष्मणाने केलेला नाही म्हणतात. शक्ती येतात संपूर्ण लक्ष्मणे बिंदोनी बाण, सत्य लोकावरती जाण उडवी आपण साडोबे. ब्रह्मदेवाची शक्ती लक्ष्मणाकडे तोंड करून येऊ लागली, त्यावेळेस लक्ष्मणाने बाण सोडलेला आहे आणि तीच शक्ती या मृत्यू लोकामध्ये उभा टाकून लक्ष्मण सत्य लोकापर्यंत त्या शक्तीला पाठवलेला आहे. सत्य लोक म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचा मजला आहे, याला मृत्यू लोक म्हणतात. जिथं भगवान ब्रह्मदेव आहेत तिथं सत्य लोक आहे, तिथं सगळं सत्य सत्य चालतं बघा. असत्य
चालत नाही तिथं. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी सगळं तिथं आहे. जे मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत ब्रह्मदेव, मूर्तिमंत वाचा सत्य आहे, 4 वेद तिथं चालतात. तिथपर्यंत ब्रह्मशक्ती लक्ष्मणाने पाठवली म्हणतात. शक्ती निजे बळे येऊ पाय लक्ष्मणा बाणे पिढीत जाये शक्ती उसने घेऊन लाये दुर्धर घाये हानी. काय बघा, लक्ष्मणाचा घाव दुर्धर आहे. शक्तीला तर लोकांचं उसनं घेऊन माहित नाही, बरोबर आहे का? कधीच त्या शक्तीनं उसनं घेतलेलं नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर जीवन जगणारी ब्रह्मशक्ती आहे. पण समोरचा योद्धा असलेला लक्ष्मण तो बी उसनं घेऊ शकत नाही. काय करावं, शक्ती मध्येच अडकली. ना वर जाता येईना, ना रावणाकडे जाता येईना, ना लक्ष्मणाकडे जाता येईना. जाजावली म्हणतात. शक्ती तळपोनी गुप्त गती अंगी आढळावया पैठपती लक्ष्मणे खडग घेऊन आधी उडविली मागुती सत्य लोका. शक्ती गुप्त झाली म्हणतात. गुप्त अवस्थेने लक्ष्मणाच्या हृदयामध्ये प्रवेश करावं. पण लक्ष्मणाने हातामध्ये तलवार घेतलेली आहे. आणि ते तलवार कुठून आली माहितीये का? सांब नावाचा राक्षस मारताना ते बी तलवार सत्य लोकातूनच आलती. ते खडग लक्ष्मणाकडे होतं. आणि ब्रह्मदेवाच्या शक्तीला ब्रह्मास्त्रानेच ब्रह्म खडगानेच विरोध केला बघा. ते होतं म्हणून बरं आहे. आणि ते जर खडग शूर्पणखेच्या पोराकडे जात तर आपला नंबर लागला असता, बरोबर आहे ना? ते खडग दैव गतीनं या ठिकाणी लक्ष्मणाकडे आलं. त्याच खडगाने लक्ष्मणाने त्या शक्तीला परत पाठवले. खडग घायाच्या खणानी शक्तीचे विदारणांगणी ठिणग्या उसळल्या गगनी जे विदारांगणी या बशोभा. शक्तीचा आघात आणि तलवारीचा आघात मध्ये जॉईंट झाल्यानंतर काल वीज कडकत होती बघा. आकाशामध्ये जसं वीज कडकडल्यानंतर ठिणग्या पडतात, तसं तद्वत त्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी आकाशामध्ये तारांगणा या ठिकाणी लाईट करंटची आडी पडल्यानंतर कसं होतं, तसं ठिणग्या गगनामध्ये अख्ख्या आकाशामध्ये या ठिकाणी नक्षत्रे तुटून पडावं तशी अवस्था झाली म्हणतात. लक्ष्मणाचा सावचित्त होऊ न शके शक्तिपात हे जाणोनी लंकाळात करी छळणार्थ ते ऐका. लक्ष्मण सावध आहे आणि रावणाचं काम आहे तर छळण करणे. रावण म्हणजे अहंकार आहे, रावण म्हणजे राग आहे, दुसऱ्याचा छळ करणे हे रावणाचं मूळ कर्तव्य आहे. आणि आता शक्ती तर लक्ष्मणाकडे लागत नाही, जात नाही. रावणाने मधला मार्ग काढला. काही लोक हुशार राहतात, देवापेक्षा हुशार आहेत. काही लोक देवापेक्षा हुशार. काहीतरी प्रयत्न करावं, छळ करावं. छळ बळ सर्वात मोठं बळ आहे. पण एकदा उरपाटी फिरलं तर सगळंच घेऊन जात आहे. छळाचं बळ सर्वात मोठं या ठिकाणी बळ आहे. आणि तेच जर बळ परत फिरलं, रावणाने छळ केला. काय छळ केला? लक्ष्मणा विहिराती गाडा अचूक संधानी नित्य निधडाय शक्ती येऊन येते अंगागडा लावी लावेला लंकेशा. रावणाला वेळ लावण्याचं काम ब्रह्मशक्तीच्या समोर लक्ष्मणाने केलेला. शक्ती येऊ लागली. लक्ष्मण पुन्हा या ठिकाणी त्या शक्तीला परत पाठवू लागले. अचूक संधानी, दृढ योद्धा, अचूक संधानी, न चुकणारा, कधीच न चुकणारा. म्हणून रामाच्या जवळ होता बाबा. आणि आम्ही सारखं चुकतो, राम जवळ गेलं सारखं चुकणार. अचूक संधानी, संधान योग्य आहे. बोला पुढे. लक्ष्मण पडावया तुझी छळ करी लंकाळात रणी मारिला रघुनाथ राक्षस गरजात अति गजरे. इकडे लक्ष्मणाकडे ब्रह्मशक्ती सोडलेला आहे. आणि रावण म्हणू लागला लक्ष्मणाचं लक्ष अलक्ष्य करण्यासाठी. स्वतःच लक्ष अलक्ष्य झालं, कोणबी येऊन आपल्यावर अन्याय करते बघा. म्हणून लक्ष सर्वात महत्वाचं आहे. लक्ष गेलं की सगळं संपलं बघा. हा, संसार संपला. तुम्हाला जर संसार करायचा आहे, तुम्हाला देव करायचा आहे, तर तुमचं लक्ष एक पाहिजे, केंद्रित पाहिजे. लक्ष गेलं की सगळं गेलं. म्हणून लक्ष राहावं बघा. संसारात लक्ष राहावं, देव करण्यात लक्ष राहावं, प्रपंच करण्यात लक्ष राहावं. लक्ष नसेल तर आता बिंडल दिलं मोजायला हातात, आणि लक्ष नसलं तर काय करा. लक्ष किती महत्वाचं आहे बघा. जास्त नोटा जातात, बरोबर आहे. लक्ष सर्वात महत्वाचं आहे. प्रपंचाला तर लक्षाची अत्यंत गरज आहे बघा, बरोबर आहे का? एक शेअरभर पीठ उसनं दिलो, घेऊन गेली माऊलीनं. पुन्हा तिला याद देण्या गेली तर हिला तर देणारीला तर याद पाहिजे का? ते जमत नाही. लक्ष पाहिजे बघा. आपल्या घरातून कोण काय नेलं हे लक्ष पाहिजे, बरोबर आहे का? मी हे वरच्या घरचं सांगला, मधल्या घरचं सांगतो. मधल्या घरी रावण राज्य करताय, आपल्या मधल्या घरी रावण राज्य करताय. थोडं मी लक्ष बाजूला झालं रे बाबा, गेलं नक्की रावणानंच घर घेतलं.
आहे का? लक्षाला किती किंमत आहे बा. हे लक्ष कोण आहे माहितीये का? लक्ष म्हणजे रामाचा भाऊ आहे लक्ष्मण. हा लक्ष्मण राम म्हणजे आत्मस्वरूप, आत्मस्वरूप. आत्मा म्हणजे राम, आत्म्याच्या जवळ असलेला लक्ष्मण लक्ष. आणि लक्ष आणि आत्मा एका जागीच आहे बघा या देहामध्ये. हा, उजव्या बाजूला राम आहे आणि डाव्या बाजूला लक्ष्मण आहे. लक्ष्मण. तिथं लक्ष आहे. आणि उजव्या बाजूला राम जिथं आत्मा आहे तिथं परमात्मा आहे. आणि ते दोन्ही जर लांब झाले, दोन्ही जर लांब झाले तर कोण कोणाचं ऐकत नाही. ते म्हणतात बापात लेख नाही, लेखात बाप नाही. बरोबर आहे का? असं म्हणतात बघा. हा, बरोबर. ते लक्ष नसल्यावर. लक्ष नसतं. मग आपलं बी तसं झालंय. आहे का लक्ष? आहे का? ज्याचं लक्ष लक्षात आहे नीट आहे, त्याचा नीट. संसार नीट आहे. रावणाच्या निज बाणी राम पडला रणांगणी लक्ष्मणे ऐकत आहे बाणी काय वाचा बनी विकळ गेला. लक्ष्मणाचं लक्ष अलक्ष करण्यासाठी काय म्हणून रामाला मारलो, रामाला मारलो, रामाला मारलो म्हणू लागला. आता लक्ष्मणाचं लक्ष कुंकडे गेलं? भावाकडे गेलं. माझा भाऊ कधीच मरणार नाही कसं मेला, इकडे लक्ष आलं बघा. आणि शक्ती मोकळी झाली का आता? लक्ष्मण डावीकडे बघू लागला आणि शक्ती काय केली? मन झाले सचिंत तरुची विकळ गेला हात राम विनय अति दुस्तीत तव शक्ती पात आदळला. रामाला मारलो, रामाला मारलो, रामाला मारलो असा आवाज करू लागला. कोण? रावण. मारता का हो? मारता नाही. जन फसवायचं काम करतं त्याला रावण म्हणतात बाबा. हा. लक्ष्मणाला फसविलंय. हा, कोण? लक्ष्मण. रावणानं. रावण. रामाच्या भावाला लक्ष्मणाला फसवलंय. आपलं काय? आपलं काय? किती वेळ लागेल आपणाला फसवायला? आपण तर चिर- वेळ लागेल का? चिरटा. आपलं लक्ष कुणीकडे की आपल्यातला राम कुणीकडे की? आपण इकडे म्हणायला लागला रामाला मारलो म्हटल्यानंतर लक्ष्मण माझा भाऊ कसा संपला? धनुष्यातून हात सुटला आणि लक्ष्मणाचं लक्ष अलक्ष झालं. तव शक्तिपात आदळला. शक्तीने लगेच आपलं काम केलं. बोला. शक्ती भेदता हृदयाची राम स्मरण पवित्राची शक्ती भेद झाला हृदयाची वरकांती लागली. ज्यावेळेस लक्ष्मणाचं लक्ष अलक्ष झालं, शक्ती येऊन आदळली, त्यावेळेस अंतःकरणामध्ये कुणाचं नाव होतं? लक्ष्मणाच्या रामाचं नाव होतं. राम 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 असा अंतःकरणाच्या ठिकाणी स्मरण, मनोबलाने स्मरण चालू होतं. त्यावेळेस त्या शक्तीने विचार केला मध्ये प्रवेश करावं तर मध्ये कोण आहे? राम आहे. म्हणून वरच्या बाजूला शक्ती वरकांती जाण खडतरली. वरच्या बाजूला लागली बाबा. लागलं. जर शक्ती जर आपणाला लागून घ्यायची नसेल तर मध्ये कोण असावा? राम असावा. रामाचं नाव असावं. म्हणून लक्ष्मणाने रामाचं नाव घेतल्यामुळे शक्ती वरच्या बाजूने लागली म्हणतात. श्रीरामाचे स्मरण तेच सर्वदान रिगे मनान शक्ती बापुळीचे कोण वरकांती दान लागली. येथे रामाचे स्मरण, येथे रामाचं नाव, तेथे न रिगो शके मरण. मरण येणार नाही बाबा. मरता 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 जर आपण रामाचं नाव घेतलो तर आपणाला मरण येत नाही. जरी आलं तर आपणाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून रामाचं नाव घ्यावं. बघा शक्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे, ब्रह्मशक्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे, तुम्ही शेवटी जर प्राण जाण्याची वेळ आली तर तुम्ही आणि आम्ही काय करावं? रामाचं नाव घ्यावं. आणि रामाचं नाव घेतल्यानंतर आपलं मन लक्ष केंद्रित राहतं. म्हणून रामाचं नाव घेत असणाऱ्याचा प्राण लवकर जात नाही. अपघाती मरण येत नाही. लक्ष्मणाला अपघात झाला पण मरण आहे का? रामाचं स्मरण असल्यामुळे अपघात जरी झाला, शक्तीचा आघात जरी लागला तरी प्राण गेलेला नाही म्हणतात. हृदयी लागता शक्ती लक्ष्मण विकळ पडला ते देखोनी रघुपती कृपानुवरती गैवरला. लक्ष्मणाने रामाचं स्मरण केलेलं आहे. स्मरण करता करता या ठिकाणी अंग धरणीवर टाकलेला, मरणार, प्राण जाणार, परंतु राम स्मरणेने प्राण वाचला म्हणतात. वरकांती जाण खडतरली. वरच्या बाजूला आहे. आणि रामाने आपल्या भक्ताचं रक्षण केलं. किती जरी लांब असला, किती जरी लांब असला राम, तर त्याचं नाव आपण घेतलो तर आपल्यापाशीच आहे. तुझं आहे, जवळच आहे. परमात्मा आपणाला सोडून नाही, पण त्याची आठवण तरी आपण करावं लागेल. आठवण केल्याविना येतो का? आता लहान लेकरू आहे 2 महिन्याचं, 2 महिन्याच्या लेकराचं उदाहरण घेतो. आपण तर मोठे आहोत, आपण नाही. 2 महिन्याचं लेकरू पाळण्यामध्ये झोपलं, आई पाजवते का? पाजवत नाही. ज्यावेळेस ते उठावं लागतं, रडावं लागतं, तेव्हा त्याला आई म्हणते की भूक लागल्या माझ्या बाळाला, तेव्हा पाजवते. हा तर परमात्मा आहे.
बिनबुला येतो का? न बोलवता येईल का? येत नाही, येत येऊ शकत नाही बाबा. म्हणून त्याला आवडीने भावे हरिनाम घेतील, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवड पाहिजे. परमात्म्याचं स्मरण करावं लागतं. स्मरण केल्यानंतरच देव आपला होतो. म्हणून आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विन जीवा. वा, पाठ केला सुरू. वाचा. लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करा. राम 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 म्हणता जमिनीवर धाड लक्ष्मण पडले. लक्ष्मणाबद्दल रामाला कळालं, माझ्या लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागली. लक्ष्मण असलेला या ठिकाणी पडलेला आहे. रामाला दुःख वाटू लागलं. रामाचं मुख ऑटोमॅटिक सुकलं, विषयेन बदललं. मुख रामाचं कोमेजलं गेलं. आता देव आहे, देवाचा भाऊ आहे, आणि देवाने किती प्रेम केलं बघा. रामाने आपल्या कुटुंबावर किती प्रेम केलं बघा. एका बापाच्या शब्दात राज्य सोडले. एका बापाच्या शब्दात राज्य सोडले. बरोबर आहे ना? रामासारखा मुलगा कधीच कुणाच्या पोटाला येत नाही बरं का. येऊ शकतच नाही. बरोबर आहे. त्याचं नाव येत नाही मुखाला, आणि तो पोटाला येईल का हो? येईल. म्हणून एका अभंगामध्ये विठ्ठल पंतांचे भाग्य थोर कोटी आले. कुणाच्या पोटाला येईल का हो? ज्ञानी यांचा राजा आहे, येईल का? म्हणून त्याला भाग्य लागतं बघा. आई देखील पुण्यवान लागते, बाप देखील पुण्यवान लागतो, वंश देखील पुण्यवान लागतो. ते पुण्यवानाच्याच घरी येतात, इतराच्या घरी येत नाहीत. का भाकरी खायला देतं भांडण करायला? तुझं माझं म्हणणाऱ्याच्या घरात येतील राम आहे का? 3-3 पिढ्यानं 10-10 पिढ्यानं सगळं लोकांचं वरडून खाणाऱ्याच्या घराला येतील राम. 10-10 पिढ्यानं जमा केलं बघा लोकांचं घेऊन. कसं राम येईल हो? हा, संपूर्ण हे विश्वची माझे घर म्हणावं लागेल. प्रत्येकाचं दुःख ते माझं दुःख काय म्हणणाऱ्याच्या घरला येतं बाबा. नाहीतर असं कोणाच्या घरला येत नाही. असा राजा चक्रवर्ती या ठिकाणी राजा दशरथ होता, त्याच्या घरला आलेला आहे. कौशल्याचं या ठिकाणी विचार बघा कसले. रामाच्या आईचे विचार. राम होण्यासाठी किती पुण्य लागतं, पण रामाचा बाप होण्यासाठी किती पुण्य करावं लागेल. आई होण्यासाठी देव, आता सगळे देव आपण सगळे कुणाच्या पाया पडतो? रामाच्या. आणि त्या आईचं पुण्य किती असेल हो? किती आहे? आई मोठी का राम मोठा? आई मोठी. तिथनं पुण्य किती असेल? मोजता येतं का? जगातल्या कुठल्याच मापाने मोजता येत नाही आईचं पुण्य, ज्यांनी राम जन्माला घातला. का मोजता येतं? रामाचं पुण्य मोजता येते, पण रामाच्या आईचं पुण्य मोजता येत नाही. राम बोला. लक्ष्मण रणी पडल्या जाण श्रीरामाचे दुःख दारुण अश्रुधार श्रमती दयानं बाष्पवचन बोलत. रामाची अवस्था वर्णन केलेली आहे बघा. रामाचा गळा थांबला. आता तुमचा गळा थांबलाय, चल ना तुमचं चला का? 4-4 घंटे सांगूया कसं राहतं. रासोळ चहा प्यायचं, रासोळ सांगायची दोघं वाजत आडून आडून. कसा गळा बाष्पानं कंठ रोजला. दुःख झाल्यानंतर गळा चालत नाही. जास्त गळ्यावर ताण पडला तर गळा चालत का चालतोय? डोळ्यातून ऑटोमॅटिक लक्ष्मणाबद्दल दुःख झालेलं पाणी यायला लागलं. अश्रू पूर्ण झाले नयन. गळा रोधला. पुढेही शब्द तयार होईना, आतही शब्द तयार होईना. काय करावं बोला? काळी रघुनाथ चंद्रावो निया ध्यानस्त लक्ष्मणा नाही जीवघात जाणून युद्धात आरंभी. रामाने एक क्षण ध्यान धरलेला विचार केला. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत याची ओळख रामाला आहे, आपणाला आहे का? आपण कोण आहोत? ओळखत आहोत आपण गेल्या जन्मात काय होतो? ओळखा बरं. ओळखता येतंय? ओळखता येत नाही बाबा आपणाला, पण रामाला ओळखता येत होतं. आपण कोण आहोत? महाविष्णू. बरोबर आहे. आपला लक्ष्मण कोण आहे? महाविष्णूचा अंश आहे, शेष आहे. आपणाशी मरण नाही. आपणाला मरण आहे का? मरणाचा आणि आमचा काही संबंध नाही. रामाने विचार केला. पण लक्ष्मणाबद्दल रामचंद्राला राग आलेला आहे. धनुष्यावर बाण लावलेला आहे. एखादी अग्नी खवळावा. आता अग्नी किती खवळतो माहितीये का? लाकडं टाकावे. ऐकल का? अग्नी इंधनी मिळता या ठिकाणी होता शरीफ. अग्नीला जर लाकडं मिळाले तर अग्नी आटोपतो का? तसं रामाला राग आलेला. आणि रामाचा राग देवाचा राग. देवाबद्दल आपल्याला राग येऊ नये आणि आपल्याबद्दल देवाला राग येऊ नये. एकदा देवाला राग आपला जर आला, आपलं काही खरं नाही बघा. बरोबर आहे का? आता रामाला राग आला म्हणतात. कुणाबद्दल? लक्ष्मणाबद्दल. रावणावर रामचंद्र राग केले. आता इथून फक्त 5च दिवस राहतेत बघा. देवाला राग आल्यावर
एकदा आपला राग देवावर आला, देवाचा राग आपल्यावर आला, काय आपलं जीवन आहे? बरोबर आहे का? म्हणून आपल्यावर राग देवानी करू नये, आपल्यावर लोभ करावा. जोपर्यंत एवढं निश्चित सांगतो आता, आपल्यावर जोपर्यंत देव लोभ करतो तोपर्यंतच आपण इथं आहोत. ज्या दिवशी देवाने आपल्यावर राग केला की आपणाला 5 तासातच वर निघून जातात. देव कोपल्यावर आले देवाजीच्या आणि म्हणांते ते कोणाचे का चालतंय? बशीला लावून बघा बरं. हा? देवानी सही केली आपल्या बॉन्डवर 100च्या. आता घेऊन जायचंय म्हणून 100च आहे की आपलं आयुष्य. आयुष्य मर्यादा किती आहे? स्टॅम्पची सुरुवातीची मर्यादा 100च आहे की 100च्या बॉन्डवर सही केली देवानी, ह्याला घेऊन जायचंय म्हणून. आता कोण आवरल का? म्हणून म्हणतात बघा, वरल्या देवाची तुटली दोरी खाल्ला देव. हे आपण जे पूजा करायचे सर्व आहेत का, किती बी जर येऊन बसले तर ऐकत नाही बाबा. त्यानं ऐकत आहे. आम्ही निवड दाखवू दाखवू हैराण आहो, नारळ फुड फुड हैराण आहो, पण त्याची दोरी जर तुटली रे बाबा, हे कुणीकडे जातील की? म्हणून म्हणले कुणी नाही रे कुणाचे. आहे का कुणाचे? वाचा. आये दाजी रामाचे बाणत्याची न तले निवारण, तेने गजबली दारावण पळे आपण अतिधाके. रावणाने विचार केला, लक्ष्मणाला आपण मारलेला, लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आणि त्याचा राग श्रीरामाला आलेला आणि वाढू न शके श्रीराम बाण. श्रीरामाच्या बाणाचं निवारण करावं एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. आता रावणाला माहित होतं खाऊन लोळायचं आणि मारून पळायचं. रावणाचं एक तत्व. आता तेच लोक शिकल्यात बघा, तेच शिकल्यात लोकांना. जेवढे रावणाचे काम आहेत तेवढे लवकर करलेले आहे का नाही? लवकर. आणि रामाचे काम लवकर करणार. रामाने एकच बोललं आयुष्यामध्ये, 2 नाही बोलले कधीच. एकच बोला बरं आपण, जमते का? आज एक, उद्या एक, सांच्याला एक, सकाळी एक, दुपारी एक. एक टाइम आहे का आपल्या बोलण्याचा बाबा? 5 मिनिटाला भाषा बदलायला. पण रामाचं तसं नाही, एक वचनी म्हणे. जन्माला आला राम, बोलायला शिकला आणि बोलणं संपेपर्यंत एकच बोलला. त्याचं नाव आहे सत्य, त्याचं नाव आहे राम. शेवटी एकच बोलून आपलं या ठिकाणी अवतार संपवले रामाने. 2 नाही बोलले का? बोलले. म्हणून रामाचं वचन सत्य आहे म्हणले. आता आपल्याला काय राम ठेवणार नाही. पडू लागले म्हणतात. लक्ष्मणाचे शोभे जाण रामे बांधिले निर्वाण, विंदिता बाण घेईल प्राण, धाके रावण पळे दुरी. लक्ष्मणाच्या विरहानं रामाला दुःख झालेलं आणि दुःखामध्ये माणूस काय करतो कोणाला सांगता येत नाही. जास्त दुःख झाल्यानंतर दुसऱ्याची भीड ठेवत नाही. लक्ष्मणा विरहे जाण क्षोभला रघुनंदन. रामाला राग आलेला आहे. स्वतःच्या भावावर या ठिकाणी जरी कोणी शिवी दिली तर राग सहन होत नाही. आणि स्वतःच्या भावाला बाण मारला म्हणल्यानंतर राम काय गोट्या खेळायला गेलेत का? तिथं श्रीलंकेमध्ये राम धनुष्य बाण घेऊन काय मजा करायला गेलेत का? त्यावेळेस हातामध्ये धनुष्य बाण या ठिकाणी घेतलेले आहेत श्रीरामानी. आणि रावणाला या ठिकाणी युद्ध करायला निघाल्यानंतर रावणाने ओळखला, आता पळालेलं बरं म्हणजे. आता आपण रणभूमी सोडायची. आणि रावणाला माहित होतं आता आहे पुढे ववी. वाचा. पळवलिया उठावटी गुप्तरात सैन्य गोटी, तरी रावण धाके पोटी, राम शरवृष्टी सवेना. रावण पळू लागला आपल्या सैन्यामध्ये लपून. सैन्याचे गोठी, जिथं सैन्याची दाट गर्दी होती त्या दाट गर्दीमध्ये काय गोटा बांधून ठेवलं नव्हतं. तिथं सैन्याची दाट या ठिकाणी वस्ती, तिथं जाऊन लपू लागला. तरी रामाच्या शहराला, रामाच्या बाणाला भिवू लागला. रामाचा बाण आहे असं बाबा, किती बी लेकर राहू आपणाला, किती बी लिकी राहू, सगळ्याच्या मधी बसा आणि घेऊन जायची वेळ आल्यावर सगळ्याच्या मधून नेते बाबा. आत्ताच होताच की म्हणतात. बरोबर आहे का? किती मध्ये आयसीयू मध्ये ठेवा. आयसीयू मध्ये हवा जात नाही त्या आयसीयू मध्ये. बरं का? हवा जात नाही. राम कसं जात असेल हो तिच्यात, आणि त्याला घेऊन कसं जात असेल बघा बरं. सगळ्याच्या मध्ये घेऊन बसल्यात तरी घेऊन जातोय. रावण म्हणू लागला एवढ्याच्या मध्ये आहो, पण राम कवा येतो की? रामाचा बाण कवा येतो की? भय आहे ना, भय आहे म्हणून या ठिकाणी रामाला किंमत आहे. बोला पुढे. रावण सैन्य सोय पळत रावण पळू लागला. एखादी वारा सुटलेला, किती बी जरी आबाळ आला वारा सुटला तर चंडवात. चंडवात म्हणजे वारा, प्रचंड वारा येऊ लागलेला. आबाळ राहते का? आता पाऊस पडतोय, एवढ्या वेळात आला, पण वारा वेगात सुटला तर पाऊस ह्या गावचा त्या गावात नेते. तसे या ठिकाणी रामाच्या बाणाला भिवून रावण असलेला पळू लागला. श्रीराम वीर जगदेवी न लागे बदया पाडी, रावण निजे सैन्याची गोडी आधी संकटी राहिला. बघा, राम एक असा योद्धा होता, समोरासमोर युद्ध केलं तरच मारणारे. पळून जाणाऱ्याला राम मारणारा नव्हता. म्हणून म्हणलो रामाचे तत्व आपल्या जीवनामध्ये असावे.
आपण कोणतर झाडाखाली झोपले जीवन तर त्याला मारतो, झोपे धोंडा करतो आपण. एखाद्या वेळेस रावणाचे विचार आहेत आपल्यामध्ये, कधी काय करता, बरोबर आहे का? माणूस सापाच्या पलीकडे आहे, माणूस पापाच्या पलीकडे आहे, पाप हे अलीकडे आहे आणि त्याच्या पलीकडे माणूस आहे बाबा, बरोबर आहे का? विचित्र प्राणी आहे, काय करल काय सांगता येत नाही बाबा. म्हणून रामाचं जीवन कसं आहे, सत्याला अनुसरून आहे. पळून जाणाऱ्याला राम ताण देऊन मारणारे नाहीत. आता आपली 4-5 भावाची जोडणी राहावं, कोणतं गरीब आपल्या अंगावर यावं, त्याला 4-5 जण होऊन ताण देऊन मारता आपण. असला राम नव्हता, जोडणी दाखवणारा राम नव्हता बघा, होता का? रामाने कधी जोडणी दाखवली नाही. 4 भाऊ होते पण जोडणी दाखवली का? रावणाने दाखवली बघा जोडणी. जोडणीचा फायदा रावणाने घेतला आहे का? जोडणीचा फायदा दुर्योधनाने घेतला. काय राहिलं हो सांगा? जोडणीचा फायदा घ्या, तुम्हाला कोणाला जर जोडणी असली गावात जोडणीचा फायदा घ्या, पण देव फायदा घेऊ देत नाही बाबा. 100 भाऊ होते कौरवाला, गांधारीला 100 लेकर होते. 100 किती? 100 लेकर होते. धृतराष्ट्राला 100 पोरं होते. 100वर एक मुलगी झाली आहे का? पण 100 भाऊ विरोधात गेले सत्याच्या. वस वाढणी बाबा 100चं एक लेकरू बी राहिली, व 100च्या 100 मरून गेले. आणि 5 जणाला काटा मोडणी. महाभारत घ्या तुम्ही लक्षात, महाभारत घ्या. 5 जणाला काटा मोडणी, 100चा वस वाढणी. कशामुळे? वाईट कामाच्या नादाला लागल्यामुळे. इकडं असलेले या ठिकाणी बघा, रावणाला 1,00,000 मुलं स्वतःचे होते, 80,000 बायका स्वतःच्या होत्या, बरोबर आहे का? एक बायको आहे तर आपण गावात सगळ्या सांगायला म्हणजे 2 घर बांधला, 2 घर बांधला, 2 घर सारखं 2 बोट करायला, 2 घर राहावं तर 2 सोयरे आले का माझे 2 घरात गावात मिळले. अरे 80,000 बायकाला, प्रत्येक बायकाला सोन्याचा पलंग होता, प्रत्येक बायकोला एक्स्ट्रा बंगला होता महाराज. सोन्याचं घर तर सोन्याचं, मेल्यावर सोनं कोण तोंडात घालणं आपल्या? आता तर सोनं कोण तोंडात घालतच नाही. आम्ही तिकडे कर्नाटकातल्या सोनं मारती महाराजाला माहिती आहे, लाल शाईनं कागदावर सोनं म्हणून लिहिलं तर तोंडात घाललेलं असतं. 1,60,000ला तोडा झालं, कोण तोंडात घालतं? मेलेल्याच्या तोंडात माती घालायचं का सोनं घालायचं? म्हणून सोन्याच्या लंकेचा राजा भिवू लागला बाबा रामाला. बोला. श्रीरामे नेम केला पण रजिबाला रावण, रावण सैन्य राहिला लपून, आपण श्रीरामाने नेम केला, रावण मारल्याशिवाय मला परत यायचं नाही. आता रामाचा नेम म्हणजे कोण सोडणार आहे हो? पण रावण पळून गेला. पडत्यावरी राम राव, पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला येणार आहे हे उभी, पडत्यावरी राम राव सर्वता न करीच घाव म्हणे. ते उद्याच्या अध्यायामध्ये, आज नाही उभी ती. पळणाऱ्यावर राम मारणार नाही. तुम्ही पळून जाऊ नका, पळून जायचं नाही. राम आला ना आपल्याला घेऊन जायला, सरळ चल बाबा मी उलाले म्हणायचं, मी निघाला म्हणायचं, तयार आहो म्हणायचं. नाहीतर आपण जर कोणीकडे बी गावाला जातो म्हणल्यावर त्या गावाच्या पलीकडे जाऊन बसतो त्यानं घेऊन जायला. एक धांगत ती 2 धांगत दुनिया जिंकला आणि आपली धांग कुठं राहील? म्हणून रामाचं आगमन झाल्यानंतर माझं काही खरं नाही म्हणतात. सौमित्र करावा सावचित्त, हाती पुरुषार्थ भयावा. आता विषाद काळाचं वर्णन करतो बघा. आता विषाद काळ कशाला म्हणतात? रामाने बघितलं सूर्याकडे, दिवस मावळत आलेला होता. लक्ष्मणाला शक्ती कवा लागली? दिवस मावळत आलेला होता, थोडंच सूर्यकिरण होते, शक्ती लागली. विषाद काळ नव्हे पूर्ण. आता रावणाबरोबर युद्ध करावं हे वेळ नाही म्हणजे रात्रीच्या काळी वेळ युद्ध करणे, रात्री भांडण करू नये, रात्री युद्ध करू नये, रात्री भांडण करू नये. रात्रीच जास्त भांडणं होईल तो प्यायचं भांडण करायचं. रात्री जास्त भांडण्यात बघा, सकाळ सकाळी. आणि 2 नमुने शिकल्यात महाराज. दिवस मारून वेगळंच राहायचं आणि सकाळ सकाळी भीतीचा पट्टा मारून देवळाकडे यायचं. आणि सकाळी वेगळं वातावरण, सांच्याला वेगळं, रात्री वेगळं वातावरण. 2 नमुने आहेत आपल्या. रावणाच्या पुढे डिग्री आहे बघा. रावणानं फक्त 10वी-12वी शिकले बघा कपटाची. आपण डायरेक्ट PhD केला. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सांच्याला वेगळं. अवघड आहे बाबा, काय सांगावं. सकाळी बघा तुम्ही, सकाळी असं दर्शन झालं टाक, सगळ्याच्या आधी आंघोळ करतात. आणि सगळ्याच्या आधी हो, माळकऱ्याच्या आधी आंघोळ करतात की नाही बघा तुम्ही. आणि मंदिरात येऊन बसणार आणि बस आले का म्हणणार. आणि दिवस मावळून तुम्ही त्याला भेटा बरं का दोस्त फिरले का म्हणतात आहे का? म्हणून राम असलेल्या या ठिकाणी म्हणलं आता विषाद काळ, रात्रीची वेळा, युद्ध करायला निषेध आहे. परत आले आपण लक्ष्मणाला सावध करू म्हणतात. रावण लपोनी रणधेरी राम येवोनी,
मित्राजवळी शक्ती भेदोनी हृदय कमळी धरातळी प्रवेशली. राम धनुष्यबाण बाजूला ठेवले, लक्ष्मणाकडे आले. त्यावेळेस लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली होती. शक्ती लागून धरा तळी, कसं बघा लिहिले कसं बघा, ही धरणी त्याच्या तळी गेली म्हणजे शक्ती पाताळात गेली असं म्हणा. धरा तळी, तळ, धरेचं तळ शेवटी पाताळात असतील ती ब्रह्मशक्ती निघून गेली. पण तिचं सामर्थ्य मात्र लक्ष्मणामध्ये तसंच आहे. जैसा सर्व प्रवेश वारुळी तैसी शक्ती भेदली हृदय कमळी ते देखोनी तैवेळी राम कळवळी बंधुसे. ज्यावेळेस लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागली त्याचं उदाहरण घेतलं. सर्प रिगे वारुळी, वारुळ माहिती आहे टेक, टेक वारुळ, आयत्या बिळा, आयतं बिळ आहे त्याच्यामध्ये साप सरळ जाऊन बसतो, बरोबर आहे का? तिच्या बापाने पाडले का सापाच्या? बीळ करणाऱ्याने केलं, घर करणाऱ्याने केलं. कुण्या बिळाचं बोलवलं माहितीये का मी? घर केलं करणाऱ्याने केलं, पाणी घालणाऱ्याने घातलं, इटा आणणाऱ्याने आणलं, बांधणाऱ्याने बांधलं, आणणाऱ्याने आणलं आणि कालच आली बाहेर म्हटलं तसा आहे हो बाबा. हा घर माझं आहे, तुझं काय म्हणलं आहे का? बीड, बीड कोणाचं की सर्प येऊन बसला. हे उदाहरण कसं आहे, तिकडून इकडे चार प्रकारचे अर्थ सांगितलेले आहेत. रामायणाची एक उभी आहे, ज्ञानेश्वराची एक उभी आहे, त्याचे चार अर्थ होतात. मी निश्चित सांगतो, वाचार्थ, लक्षार्थ, भावार्थ, अध्यात्मार्थ, एका उभीचे चार चार अर्थ होतात बघा. सर्प रिगे वारुळी, आता तसंच चाललंय आहे का नाही? घर बांधून बांधून मरून गेले, त्याला घरात राहता आलं नाही. दुसरे तर होऊन मालकी गेले आहे का? म्हणून घर बांधत असताना स्वतःचा पैसा राहावं आणि त्या घरामध्ये पुण्य असावं. लोकांचा पैसा घेऊन बांधून तरी बघा तुम्ही घर, आणि ते पैसा बुडवल्यावर दुसरं चिवून मालक होतंय आणि तुम्हाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. सरपरी गे वारुळी म्हणजे आहे का? त्या वाळव्यानं पोखरून पोखरून बीळ केलं, साप जाऊन बसला पावसात आहे का? तसं या ठिकाणी ती प्रवेश आयत्या या ठिकाणी लक्ष्मणाच्या हृदय कमळामध्ये शक्ती प्रवेश केली आणि धरातळी निघून गेली म्हणतात. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उबळावया दान वांचवावया लक्ष्मण करी स्पर्शन अमृतास. शक्तीला काढावं म्हटलं तर जमत नाही. शक्तीवर ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मयासुराचं बल आहे, पण रामाच्या हातामध्ये अमृत आहे. रामाच्या हातामध्ये, पुण्यवानाच्या हातात अमृत राहते. म्हणून तुम्हाला सांगतो, पायाच्याच कापा पडतात. मोठ्या माणसाच्या, वृद्ध माणसाच्या, संत माणसाच्या पायाच का पडतात आणि ते पाया पडल्यानंतर हात आपल्या पाठीवर ठेवतात, आशीर्वादच का देतात. संत माणसाच्या, पुण्यशील माणसाच्या पायामध्ये हातामध्ये अमृताचा स्त्राव राहतो. त्याचं पुण्य, पुण्यवान माणसाच्या जीवनातलं जे पुण्य आहे अंगठ्यातून बाहेर पडतं आणि हातातून बाहेर पडतं म्हणून पाया पडल्यानंतर कोणी पाठीवर हात ठेवते का नाही? मोठ्याच्या पाया पडाव, संताच्या पाया पडाव का? त्याचं संत चरण रज, त्याची धूळ जर आपल्या पायाला लागली तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. तसं रामाच्या हातात अमृत आहे, आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे. त्या शक्तीला निर्वैर्य करायचं आहे. मारणारी जी शक्ती मारक शक्ती आहे त्याची वैर्यता आहे, त्याला संपवायचं आहे. त्याच्यासाठी राम आपल्या अमृत असताना काय करतात? शक्ती भेदली हृदयांत तिची श्रीरामे जाऊन हात स्वयं पडू पाहत बहुत वर्दी दडाना युक्ती. शक्ती लोखंडाची आहे, शक्ती लोखंडाची आहे, पण ब्रह्मशक्तीचा तिच्यावर वरदान आहे. जाऊन रामाने हात लावलं, उकडून काढावी म्हटली तर निघत नाही, काढावं म्हटलं तर लक्ष्मणाचा प्राण जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्याच्यासाठी त्या शक्तीचं जेवढं बल आहे तेवढं बल कमी करू शकतो. देव वरदान देणारा आहे, पण दिलेल्या वरदानाचा अवमान होऊ देत नाहीत. ब्रह्मदेवाला कमीपणा आज रामाने लक्ष्मणाला उठवलं असते, एका अध्यायातच मिटलं असतं आणि ब्रह्मदेव म्हटलं असते रामा मी दिलो आणि तुम्ही मोडलो. होतंय का नाही असं? एका देवाने दिलं आणि एका देवाने मोडून टाकलं. मग एक देव एका देवाचा अपमान करत बसला तर देवाला देव कोणी म्हणेल का? म्हणून देवाला देव म्हणून घेण्यासाठी देवाने आपल्या लक्ष्मणाला वाचवलेलं नाही. पुढे काय केलं? शक्ती उबळीदान जाणे लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणते आयचे आपण सर्वता जाणन रामाने विचार केला, शक्ती करा. काढावं म्हटलं तर लक्ष्मणाचा प्राण जाण्याची दाट शक्यता. आपण तसं करायचं नाही. काय करायचं? बाबा कृपाळू रघुपती त्यांच्या उमेशोनी नाना युक्ती शक्ती उपडीनी जाती कृपा मूर्ती कृपा. लोकांनी सांगितलं शक्ती उपडू नका, पण रामाने कशा पद्धतीनं त्या शक्तीचा छेद केला हे सांगा. कृपाळू
राम कसा आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. आपल्या युक्तीने रामाकडे काय युक्ती आहे आपल्याला माहिती आहे का? देवाकडे काय युक्ती आहे? देव काय करतो माहिती आहे का? उद्याच आता काही क्षणामध्ये काय होतं आपल्याला कळतं का? देवाची युक्ती काय आहे, सृष्टी कशी निर्माण केलेली आहे काय कळतं का? तिथं काही कळू शकत नाही. देवाने निर्वैरी केली अमृत हस्ताने म्हणतात. श्रीराम नावी कांती हात शक्ती झाली वीर्यहात लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हातात होऊन गेले. शक्तीकडे जे सामर्थ्य होतं रामाने हात फिरवल्यानंतर जिथं जखम झालेली आहे तिथं रामाने हात लावला. त्यावेळेस त्या शक्तीचं जे सामर्थ्य होतं मारण्याचं ते ऑटोमॅटिक कमी झालं. विंचू माहितीये का तुम्हाला? विंचू माहितीये? विंचू चावल्यानंतर जर वरमरूपी औषध त्याला लावल्यानंतर त्याची जी होणारी आग आहे कमी होते ना. आणि चढवणारा जवळ असेल तर बरोबर राम जवळ असेल तर विंचू शांत होतो आणि रावण जवळ असेल तर चढवणारा कोण आणि उतरवणारा कोण? उतरवणारा राम. बरोबर आहे का? निर्वैर्य करणारा राम आणि वैरता दाखवणारा रावण. राम. बरोबर आहे का? आहेत का नाही हो? आता प्रत्येक गावात आहेत बघा. लय आहे ते. आहे का? लय लोक म्हणतात रावण मेला, रावण मेला. कोण म्हणतं मेला हो? हाय हो बाबा, रावण हाय अजून. ब्रह्मवर्णोक्ती पुरती हृदयी रुदली ब्रह्मचरी ते श्रीरामे धरोनी हाती स्वलीला युक्ती जे दिली. रामाने त्या ब्रह्मशक्तीवर या ठिकाणी लक्ष्मणाच्या भेगेवर हात ठेवलेला आहे आणि त्या अमृत हस्ताने स्पर्श केल्यानंतर जी शक्तीची सामर्थ्य शक्ती मारण्याची आहे ती ऑटोमॅटिक कमी झाली आणि कमी झाल्यामुळे लक्ष्मणाला स्वस्थता अस्वस्थता नाही स्वस्थता निर्माण झाली म्हणतात. शक्ती उमडीचा रघुनंदन ते संधी साधोनी रावण श्रीरामावरी वरचे बाण अति दारुण साठोबे. लक्ष्मणाच्या जवळ राम गेलेले आताच पळून गेलता बघा. लक्ष्मणाच्या जवळ राम आहेत, धनुष्य बाजूला ठेवलेला आहे. ते संधी साधूनी रावण रामावर पुन्हा बाण सोडू लागला हो बघा. आहे का? लक्ष्मणाला मांडी दिले, लक्ष्मण दुःखात आहे आणि ह्याने बाण टाकलेला आहे. बघा रावण कसं करतोय. आहे का? अन्याय दांडगी. अन्याय का? म्हणून अन्याय करणी बाबा वाचा. रावणाचे येता बाण रामबाणी तृणास्तमान स्वास्थ्य बुडवोनी लक्ष्मण ते आलिंगन अति प्रीती. रामाकडे एवढं सामर्थ्य आहे, रावणाला मारण्याचंही सामर्थ्य आहे. लक्ष्मणाला स्वतःच्या सामर्थ्यावर उठवून आलिंगन देऊन पुन्हा अयोध्येला येण्याचं काम रामाकडे आहे. परंतु तसं करायचंय का? मर्यादा घालून दिलंय. प्रत्येकाला उंबरता आहे का नाही? आपल्याच आपण उंबरट्यामध्ये राहावं. बरोबर आहे का? आपल्याच आपण मर्यादेत राहावं. जर उंबरटा ओलांडल्यानंतर आपला अपमान होतो का नाही? म्हणून कोणी कोणाचा अवघेर करू नये याच्यासाठी परमात्मा काय करतात? हनुमान सुग्रीवादी जाण पाचारोनी वानरगण श्रीराम सांग्या बाण नाव्या लक्ष्मण स्वतारा. हनुमंतरायाला बोलवलं, विभीषणाला बोलवलं, सुग्रीवाला बोलवलं आणि माझ्या लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आहे. तुम्ही सर्वजण या आणि माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचू असं रामचंद्र बोलायला लागले म्हणतात. ग्रीष्मांती जातकासी मेघ निववी जीवनेसी देवी निवभावे लक्ष्मणासी तव रावणासी मी बधी. सगळ्याला परमात्मा बोलायला लागले तुम्ही माझ्या लक्ष्मणाकडे या आणि रावण बाण टाकत आहे त्याला मी बघतो म्हणले रामाने. जरी दिवस मावळला असेल तरी रावण युद्ध करत असेल तर त्याला मी बघतो, पण माझ्या लक्ष्मणाला तुम्ही सुखरूप ठेवण्याचं काम करा. आणि ग्रीष्मांतीचा तो घन आता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रीष्म महिना आहे आणि त्यावेळेस पाऊस पडतो का? ग्रीष्म महिन्यामध्ये पाऊस पडत नाही महाराज. परंतु चातक पक्षी भगवंताच्या नावानेच या ठिकाणी ताण भागवण्यासाठी आवाज करतो. चातक नावाचा पक्षी असा आहे जमिनीवरील पाणी पित नाही. आम्ही फ्रीज मधलं पाणी पित आहोत, पण चातक पक्षी तसा नाही. त्या चातक पक्षासाठी कुठंतरी कवा तरी मेघ या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ढग येतो आणि त्याच्याच तोंडामध्ये पाणी जाऊन पडतं भगवंताच्या नामाचं. चातक पक्षी वर तोंड करून आवाज देतो. ते म्हणतात पावसाळ डुला बघा म्हणतात. पाऊस येतोय पावसाळा. ते कुणासाठी? आपल्यासाठी. हे पाऊस पडलेला आहे का? आपल्यासाठी नाही बाबा. गाईच्या चाऱ्यासाठी, पक्ष्याच्या चाऱ्यासाठी, पावसाच्या या ठिकाणी ताण भागवण्यासाठी पृथ्वी तलावर परमेश्वराला हे काम करावं. आम्ही म्हणतो पाऊस पडलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे का? थांबू शकतो आपण? तर थांबू. बरोबर थांबून आपल्या हातात काही बी नाही बाबा.
म्हणून चातक पक्षाची ताण भागवण्यासाठी ग्रीष्मांतीचं आपलं कथन, तसं रामचंद्र काय झालंय? आजी प्रतिज्ञेचे माझे रण प्रथमी देखाल रावण की राममय जाण जग संपूर्ण देखाल. प्रतिज्ञा करतात, देव प्रतिज्ञा करू लागले. आज माझी प्रतिज्ञा म्हणले एक तरी राम राहायला पाहिजे, एक तरी रावण राहायला पाहिजे. बरोबर आहे ना? रामाची प्रतिज्ञा आहे, रामाचे नियम आहेत आणि तो राम प्रतिज्ञा करू लागला, जग संपूर्ण देखाल. आता बघला पण रामाने श्रीलंकेमध्ये गेले, कुणाला मारले? रावणाला मारले ना. म्हणून रामाचा अभिषेक झाला का? आज रामाचा जन्म झालेला आहे, पण राम म्हणू लागले या जगामध्ये रावण तरी राहावं एक, नाही तर राम तरी राहावं एक. मग कुणाची प्रतिज्ञा कडेला गेली? रामाचीच की. प्रतिज्ञा कडेला न्यायची सामर्थ्य शक्ती असेल तर बोलावं, नाही तर बोलू नये. बोला. राम नादी नय मरण तो राम केवी मरे आपण रडी निभाला रावण अवघे गण देखाल. सगळे बोलायला लागले. रामाने प्रतिज्ञा केले, मी रावणाला मारणार किंवा रावण मला मारणार, हे दोनच होणार. त्यावेळेस जग बोलायला लागलं, राम या जगामध्ये कधीच संपू शकत नाहीत, आता नक्की रावणाला मरण आलं, हे जग बोलायला लागलं म्हणतात. राम जगाचा आत्मा राम जेते नर घे जन्म मरण रावणाचे मरण धर्म आलोट मरण पयाले. राम जगाचा आत्मा आहे, जगाचा आत्मा आहे. बघा काय रामाच्या आत्म्यामध्ये सामर्थ्य असेल हो. रामाच्या आत्म्यामध्ये सामर्थ्य काय असेल? सगळ्यामध्ये आहे. प्राण्यामध्ये आहे, पशुमध्ये आहे, पक्षामध्ये आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये, जळामध्ये, स्थळामध्ये, काष्टामध्ये, पाषाणामध्ये राम आहे, लाकडामध्ये राम आहे. पण ते काढणारा लागतो बरं का, काढणारा लागतो. बरोबर आहे. पाण्यामध्ये राम आहे, वाळल्या खांबामध्ये राम आहे. वयाच्या 6व्या वर्षी प्रल्हादानं आपल्या बापाला सांगितलं. 80 वर्षाचा बाप 5 वर्षाच्या प्रल्हादाला म्हणतो, तुझा नारायण या वाळल्या खांबात आहे का? पण 5 वर्षाचं लेकरू त्या बापाला म्हणतं, अरे वेड्या या वाळल्या खांबात माझा राम आहे. आला काणी बाहेर? वाळल्या खांबातून नरहरी स्तंभी गुरुगुरला. प्रल्हादा कारणे नरहरी स्तंभी गुरुगुरला. वयाच्या 5 वर्षाच्या प्रल्हादाला स्वतः खांबात घेऊन रक्षण केलं आणि प्रल्हादाचा प्राण वाचवला. एवढा सामर्थ्य संपूर्ण प्राण्यामध्ये तोच वास करतो म्हणतात. राम चैतन्य विग्रही राम देईच विदेही राम द्वंद्वातीत बाही राम ठाई ठाई परब्रह्म. हे फक्त अत्यंत जवळचं आहे बघा. राम देहीच विदेही. ओवी किशी आहे बघा. राम देहीच विदेही. रामाला ध्येय असून नसल्यासारखं आहे. राम देहीच विदेही. राम द्वंद्वातीत पाही. दोनपणाच्या वेगळा आहे. द्वंद्व म्हणजे दोन. दोन कळते का? माझं तुझं, हे दोनपणा. राम द्वंद्वातीत पाही. तिसरं कडवं बघा महाराज तिथं. राम ठाईच्या ठाई. जिथं तुम्ही बसला तिथंही राम आहे, जिथं तुम्ही नाही तिथं बी राम आहे. राम ठाईचे ठाई परब्रह्म. जिथं तुम्ही आहो तिथंही, जिथं तुम्ही नाही तिथंही. कुठं नाही असं नाही. राम कुठं नाही हो. आता तुम्ही इथं म्हणून इथं राम आहे, तुम्ही उठून गेल्यावर का इथं नाही का? इथं बी आहे आणि तिथं बी आहे. म्हणून जिथं जाल तिथं आहे. राम ठाईच्या ठाई परब्रह्म. राम देहीच विदेही. राम द्वंद्वातीत पाही. राम ठाईच्या ठाई परब्रह्म. काय रामाची अवस्था आहे? बोला पुढे. रामेवीन सर्वता जळभरी धाव नाही रिता नित्य जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा. राम नाही ते जागा. ओवी म्हणते मी नाही शांती ब्रह्म. एकनाथ महाराज 40,000 ओव्या लिहिले, 297 आधी लिहिलेले आहेत. पण या ओवीमध्ये सांगतात रामाविना तीळभर देखील जागा रिता नाही. रिता म्हणजे रिकामळा. तीळभर जागा. आपल्याला पाय ठेवायला इतभर जागा लागतोय, हाय का नाही त्या जाग्यात? तीळभरी ठाव नाही रिता. संपूर्ण जगाचं या ठिकाणी कार्य करणारा राम तो संपूर्ण शंकराच्या आत्म्यात वास करतो. मग आपलं कुठं नेऊन ठेवायचं? आपलं काय असेल तिथं? शंकराचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. आता शंकर परमात्मा कैलासामध्ये कोणाचं नाव घेतो? भगवान ब्रह्मदेव या ठिकाणी आपल्या ब्रह्मगुणामध्ये कोणाचं नाव घेतो? श्रीराम कुणाचंच नाव घेत नाही, पण श्रीरामाचं नाव अख्खं जग घेतं. नवे नवे 3 भुवन घेतात. शंकर परमात्मा नामावर विष त्रास करत होते शंकराला. समुद्र मंथनाच्या वेळी विष त्रास करत होतं पिल्यानंतर. रामाच्या नावाने तेच विष असलेलं क्षमलं गेलं. म्हणून तेव्हापासून शंकर परमात्मा अजर अमर झाले. कोणाच्या नावावर?
रामाच्या नावावर. आता शंकराचा आत्मा कुणाच्या नावाने ग्वाही देतो? रामाच्या नावाने शंकराचा आत्मा ग्वाही देतो. आम्ही म्हणतो राम मराठ्याचा आणि महादेव वाण्याचा. हाय का अवघड आहे हो. देवात देखील जाती आणतात. देवात लोकांनी जाती आणल्या तो. मग आता राम वाटून घेतले मराठ्यानं आणि महादेव वाटून घेतले लिंगायतनं. बाकीच्या लोकांना कोणाला वाटून घ्यावं? कुणाला वाटतं? हो तुम्ही सांगा आता तुमचं माझं. तर बाकीच्या लोकांना देव आहे का नाही? हायतच दोन देव आणि दोघांनी दोन वाटून घेतले. बाकीचे का मरावं आम्ही? अवघड आहे का नाही? आम्ही का त्या देवाची पूजा करावं का नाही? हो राम. इथं काय म्हणतात? राम विना ठाव नाही रीता, तिळबरी ठाव नाही रीता. म्हणून देव वाटणीला घालू नका, तुम्ही देवाच्या वाटणीत या. हे महत्वाचं आहे. आपण देवाची वाटणी करत बसली बरं का? आपणच त्या देवाच्या नामात मिक्स व्हावं. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे. बोला. लक्ष्मण बाळे बिंदीचा रावण त्यावरी श्रीरामापण शोभला दारुण शरवृष्टी. जिथं रामाची शिबिका आहे, स्वस्थ आश्रम आहे, स्वस्थ ठिकाण आहे, लक्ष्मणाला स्वस्थ ठिकाणामध्ये पाठवले आणि रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी राम तयार झाले. त्यालागी सुग्रीवा राजदान झाला आणि लेवांदर गण तो मारी नादी रावण देवान बाण बिंदोडी. रामाने प्रतिज्ञा केली, मी या ठिकाणी आज कशासाठी आलेला आहे? सुग्रीवाला राज्य कशासाठी दिलं? सुग्रीवाचे 18 पद्म वानर घेऊन मी श्रीलंकेवर कशासाठी आलो? याच्यासाठी केला होता ठास. एवढा प्रयत्न कशासाठी मी केलेला आहे? रावणाला मारण्यासाठी जन्म घेतलेला. अजन्मा जन्म घेणे लागे. बरोबर आहे. ही पृथ्वी, आता मूळ सांगतो मी, हे कालचं झालं. सुग्रीवाला मदत केली श्रीरामाने, हे अलीकडचं झालं. पण ज्या वेळेस या पृथ्वीवर भार निर्माण झाला, ही पृथ्वी गायीचं मुख धारण केली. या पृथ्वीला 2 तोंड आहेत आणि हीच पृथ्वी ब्रह्मदेवाला घेऊन क्षीरसागरात वैकुंठाधिपती भगवान नारायणाकडे गेले आणि म्हणायला लागले, देवा मी पिडलेली आहे, मला त्रास झालेला आहे. त्यावेळेस रामाने म्हणजे वैकुंठ नायकाने विष्णू परमात्म्याने सांगितलं, मी स्वतः श्रीराम होतो आणि हे सगळे देव 33 कोटी देव आहेत, ते वानर होतील आणि मी येऊन रावणाला मारून तुमचा भार फेडतो म्हणतात. बरोबर आहे. गीतेमध्ये हीच मुली लागू पडते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभीत स्थानं धर्मस्य तदा सृजाम्यहि. या पृथ्वीला जेव्हा जेव्हा संकट येईल त्यावेळेस मी अवतार घेतलेला आहे. आता या पृथ्वीला संकट आलेलं आहे, रावणाला मारतो, सगळ्यांना सुखी करतो म्हणतात. त्यालागी आलोनी पाषाण समुद्री केले ते तू बंधन तो मारी रावण निर्वाण बाण बिंदोडी. मी निर्वाण बाणाचं या ठिकाणी निवारण या ठिकाणी करून रावणाला मारण्याचं काम करेन. पाषाणावर या ठिकाणी समुद्रावर पाषाणाचा सेतू बांधला. श्रीरामाने सुवेळागिरी पर्वतापर्यंत श्रीराम अब्दुल कलामच्या गावापासून, आपल्या राष्ट्रपती अब्दुल कलाम होते बघा, APJ अब्दुल कलाम, श्रीरामपुरमचे, तामिळनाडूचे. तामिळनाडू, त्यांच्या गावचं नाव आहे श्रीरामपुरम. अब्दुल कलाम तिथले तामिळनाडूचे अब्दुल कलाम. आणि तिथून श्रीरामाने सेतू बांधलेला आहे. रामपुरम त्याला नाव आहे, श्रीरामपुरम. आणि त्या श्रीरामपुरावरून श्रीरामाने सुवेळागिरी पर्वतावर 400 कोस समुद्र, 100 योजन, एका योजन मध्ये 4 कोस, शतावजन समुद्रावर सेतू बांधला आणि सगळे वानर पलीकडे घेऊन गेले. त्या सेतू मार्गे अलीकडे आले. आतापर्यंत त्या सेतूचं या ठिकाणी काम मी केलेलं आहे. पाषाणाचं या ठिकाणी पूल बांधून आलो. कशासाठी? युद्धाचा चमत्कार देखो सुरनर किन्नर सिद्ध चरण विद्याधर देखो समग्र सुरसिद्ध. माझं युद्ध बघा म्हणजे सर्वांनी, शितानी बघा, चारणाने बघा, किन्नरांनी बघा, सगळ्यांनी बघा. किन्नर लोक देखील बघू लागले बघा रामाचा पराक्रम. किन्नर माहित आहेत ना? हा, स्त्री पुरुष आणि किन्नर नपुंसकलिंगी या ठिकाणी 3, या जगामध्ये 3 लिंगाची निर्मिती करणारा ब्रह्मा विष्णू महेश 3 आहेत. देव 3, 3च आहेत सगळे. आपली बी अवस्था 3 आहे, बालपण, तरुणपण आहे का? सगळ्या अवस्था, आपल्या देखील अवस्था 3 आहेत. मधले देखील 3 आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ. मोठे देव 3च आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आपलं बी तसंच आहे बघा, माय बाप मूल आहे का? सगळं सगळं 3 मध्ये विभाग. जग 3 मध्येच. पृथ्वी मोजताना देखील पांड किती टाकले? 3च. सगळं 3 मध्येच आहे. आपणाला वरी जाताना 4 पांड नाही जागा, 3.5 आहे. सगळंच 3.5 बे आउट आउट 3.5 म्हणजे अलीकडे सर्व
जास्त घेतल्यावर म्हणजे त्या काबर दिले माहिती का तेवढीच हा. ते बघ तुला जाताना देखील एवढंच आहे जास्त कमावणूक लोकांचं घेऊन ये म्हटलंय हा. रामे करोनी दुर्धरण मारिला ती करवी रावण पुढे पृथ्वी वरी हे पडती पुराण सुरक्षित राम म्हणायला लागले बाबा म्हणले हे पुराण आपले पुराणच आहे का 4 वेद 7 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद आणि 36 या ठिकाणी कळा आहेत त्याच्यामध्ये 18 पुराणाची गणती करत असताना हे पुराणामध्ये मोडतंय नाथ बाबांनी पुराण लिहिले रामायण हे पुराणामध्ये मोडतं पण याला आधार वेदाचा आहे ब्रह्मोत्तर खंडातून कथा घेतलेली आहे आणि ब्रह्मोत्तर खंड हे या 4थ्या वेदात यजुर्वेदातून ब्रह्मोत्तर खंड आला आणि ब्रह्मोत्तर खंडातून या ठिकाणी एकनाथ बाबांनी आधार घेतला ते रामायण लिहिले बरोबर. सगळे या पृथ्वीवर पुराण वाचतील म्हणले ऐकतील रावणाला कोणी मारलं सरळ कोण बी सांगतोय रामाने मारलं बरोबर आहे बरोबर. आणि रामाला कोणी मारलं सांगितलं का कोणी हा हा ते जमलं. आहे ना अभंगामध्ये वेदा नाही कळेल अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. कन्नड देशातला राजा आहे बाबा आणि त्याला कोणी संपवलं असं कोणी आहे का बोला पुढे आईचे बोलणी रघुपती सुवर्ण पुंकी भरल हवी सदैव घेऊन जगदगी लंकावती विंदिला रामाला राग आलेला सोन्याचा बाण सुवर्ण कुंकी सोन्याचा बाण रामचंद्राने घेतला काय कमी होतं रामाच्या बापाला काय कमी होतं का रामाचे सार्वभौम विराट चक्रवर्ती राजा दशरथ त्याचा मुलगा श्रीराम देवाचा अवतार बरोबर आहे काय कमी आहे राजा दशरथाला 4 पोर होते बाबा सांगतो तुम्हाला काय कमी आहे का कमी 4 होऊन मरताना कोण नव्हतं बाबा अवघड आहे का नाही सत्यानं वागलं तर असं आहे लोकांचे लेकरू मारवतात त्याने बी माहिती आहे का तुम्हाला रामाचा बाप बी जरी असला तर पाप करण्याचा कुणाला अधिकार नाही आहे का श्रावण बाळाची हत्या चुकून राजा दशरथाच्या हातून शब्दवेदी बाणाने झालती आणि त्याच्या मायबापानं राम जन्मनाच्या अगोदर पोटाला अजून लेकरू नव्हतं रामाच्या बापाच्या आणि शिकार करायला गेला आणि सहज बाण सुटला बाबा सुटला. आणि जाऊन श्रावण बाळ पाणी घेऊ लागता आणि लोकांचे लेकरू मरून पडलं बामणाचे लेकरू 11 वर्षाचा श्रावण होता किती वर्ष होतं 11 वर्ष मरत असताना श्रावण बाळाचं वय किती होतं 11 वर्षाचं होतं आणि बाण लागला आणि श्रावणाने राम म्हणले प्राण सोडला आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितले तुझ्या पोटाला 4 मुलं होतील पण माझा आसरा तू काढून घेतल्यामुळे तुझा आसरा राहणारच नाही म्हणजे बघा शाप कसला आहे देवाच्या बापाला भोगावं लागलं बाबा आणि त्या श्रावण बाळानं 11 वर्षात केलेलं पुण्य कसलं पुण्य केलं होतं त्या श्रावणाने 11 वर्ष आपल्या आई बापाची सेवा केली आणि शेवटी काशीला नेण्याची त्या इच्छा होती त्या 11 वर्षाच्या श्रावण बाळाच्या पुण्यावर आज माझा भारत म्हातारा जातर जगतोय पगार कुणाच्या नावाने श्रावण बाळ निराधार योजना आहे का नाही तुम्हाला पगार तुमचा मुलगा सांभाळणं गेल्यावर कुणाच्या नावाची पगार आहे श्रावण बाळाची पगार आणि जगला किती वर्ष तो श्रावण 11च वर्ष आमची आता आम्ही जगलाला 100 वर्ष धड मायबापाचे नाही धड गावचे नाही हो का ना घरचे ना घाटचे पण 11च वर्ष जगला आणि या जगाला पगार करून गेला आणि जर 100 वर्ष राहिला असता तर किती पुण्य झालं असतं त्याचं अवघड आहे का नाही बोला रावणे सजोनी बाणधनी बिंदिला सगुणा रात सरदारुण बिंदी आपण लघुवेगे नाळिक नार नावाचा बाण होता म्हण नाळिक आहे का कन्नड शब्दाला महाराज तुम्ही कर्नाटकातल्या बघा नाळिक नार नावाचा बाण होता म्हण तो बाण जर सुटला तर प्राण घेतल्याशिवाय परत येत नव्हता म्हण तेवढ्या बाणाचं बल होतं त्याच्यावर आणि तो बाण श्रीरामाने घेतला आणि रावणावर सोडणार काय झालं तोडले दोही सरदार भूतळानी अंतराळ पाणी कोणते दिगमंडळ गुळातळ रावणाचे बाण आणि रामाचे बाण या आकाशामध्ये भिडू लागले कोंदले नभोमंडळ ते नभाय आकाश असलेलं बाणमय झालं म्हणतात दोघे वीरा दिवून भट्ट वारया भावना देती वाट शस्त्र हरिता खणखणाट हाव्य वाट उठिला दोघे वीर प्रबळ आहेत दोघा वीरामध्ये बल कमी नाही रावण कैलासा सहित महादेवा सहित कैलास पर्वत उचलणारा बरोबर आहे ज्याला 20 हात आहेत असा रावण असलेला या ठिकाणी एवढा बलवान रावण आणि त्याचे बाण एवढा बलवान जगाला भारी असलेला राम त्याचे बाण या दोघाच्या बाणाची या ठिकाणी आकाशामध्ये भेट झाली ठिणग्या जमिनीवर पडू लागल्या जमिनीवर आगाचा डोंग वाहू लागला आणि वाऱ्याला देखील वाट नाही म्हणतात शस्त्र हरिता बळवून देळी ठिणग्या उडती अग्नी कल्लोळी
बाण जळती अंतराळी अतुल बळी रणयोद्धे शास्त्राने वर्णन केलं. एकनाथ बाबा कुणाच्या बलाला कमी उल्लेख केलेला नाही बघा. बाण ऑटोमॅटिक आकाशामध्ये भिडू लागले आणि ऑटोमॅटिक आपल्या आपल्या अग्नीच्या सामर्थ्याने जळू लागले. अंतराळी दोघे वीराचे बाण असलेले भिडू लागले. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शके रावण भेदोनिया अंग प्राण अंगी संपूर्ण आढळती. रामाचे बाण एवढे खडतर आहेत, अंगत्राण चिलकत वापरलेला आहे. महाराज चिलकत झोपवलेला, चिलकत रात्रीची झोप आहे, बरोबर आहे. अंगामध्ये रावणाच्या चिलकत होतं आणि तेच अंगत्राण भेदलं गेलं. चिलकत तुटण्याची वेळ आली. रावण घाबरला. आता काही आपणाला रावण सोडत नाही म्हणतात. धनुष्य दिले हातीचे हाती रतीचा मारिला सारथी रतीचे वारू पाडले तिने केला विरती लंकेश. रावण जाड आलेला होता.